सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मंडळी. पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या आजच्या मासिक सभेत डॉक्टर पूनम गांधी व आपल्या सर्वांचं आवाज येत नाहीये. नाही येतोय. हॅलो, आवाज अजिबात येत नाहीये. येतोय, आवाज येतोय. आम्हाला पण येतोय. काही लोकांना येत नसेल त्यांनी ऍडजस्ट करून घ्या. आपल्या सर्वांचं मी आशा रेवणकर अत्यंत आनंदाने स्वागत करते. मृदुलाने एक आयडिया काढून जे नवरात्राचं जागर सुरू केलं त्याला अफलातून आपल्याला प्रतिसाद मिळाला आणि सर्व आपण खूप खुश आहोत. यंदाची खासियत अशी आहे की 6 जणांनी आतापर्यंत आपले लेख टाकले अतिशय अभ्यास करून. त्यातले 4 शुभार्थी होते. यात वैशिष्ट्य म्हणजे खासियत काय आहे की आपलं काम, आपली ऑन असण्याची वेळ हे सगळं सांभाळून त्या लोकांनी इतकी सविस्तर माहिती मिळवून आम्हाला अतिशय आनंद दिलेला आहे. आपल्या माणसांचं किती कौतुक करू. आणि प्रत्येकाने तेवढंच म्हणजे इतक्या आनंदाने हिरिरीने संपूर्ण त्याच्यात लक्ष घालून त्याचं छोटस संशोधन करून त्यांनी लेख लिहिले. त्या सर्वांचे आपण आभारी आहोत. आता आपल्या आजच्या पाहुण्यांकडे वळूया. डॉक्टर पूनम गांधी पुण्याच्याच आहेत. शालेय शिक्षण पुण्यातच झालं आणि बीपीटी पण त्यांनी संचेती इन्स्टिट्यूट मधून केलं आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन साठी त्या मणिपाल युनिव्हर्सिटी कर्नाटकामध्ये जाऊन न्यूरो सायन्सेस मध्ये त्यांनी एमपीटी केलंय. त्या आपल्या सर्वांना माहितीच आहे कारण आपल्या इन्फो या ग्रुप वरती त्या असतात आहेत म्हणजे. आणि कधी कधी खूप इम्पॉर्टंट गोष्टी पोस्ट करत असतात आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी किंवा एखाद्या कोणते तरी असे वस्तू तयार झालेल्या आहेत त्यांना माहिती आहेत जे पार्किन्सन्स पेशंट्सना अत्यंत उपयोगी आहेत. ही सगळी इन्फॉर्मेशन त्या टाकत असतात. एखाद्याला काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन आली असेल आणि त्यांच्या आवाक्यातली ती गोष्ट असेल तर त्यावरही त्या विचार करून त्याच्यावरती रिॲक्ट करतात. आपल्याकडे ते या ग्रुपमध्ये आता 4:15लाच येऊन बसलेल्या आहेत आणि त्या कोणकोणत्या एरियामध्ये काम करतात हे सांगते आता. स्ट्रोक अँड ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीज, स्पायनल कॉर्ड इंजुरीज, पार्किन्सन्स अँड पार्किन्सन्स प्लस सिंड्रोम, सेरेब्रल पार्सी, डाउन्स सिंड्रोम, मस्क्युलर डिस्ट्रोफिया या सर्वां फील्डमध्ये त्या काम करतात म्हणजे फिजिओथेरपी देतात आणि त्यांचं पुनर्वसन करून त्यांना सक्षम बनवतात. रिसर्च त्यांनी कोणकोणत्या फील्डमध्ये केले ते बघूया. स्पॅस्टिसिटी मॅनेजमेंट, स्ट्रोक अँड पार्किन्सन्स रिहॅबिलिटेशन, युसेज ऑफ मिरर इन बॅलन्स डिसऑर्डर या गोष्टींमध्ये त्यांचं रिसर्च आहे. त्यांनी बरेच पोस्टर्स प्रेझेंट केलेले आहेत आणि प्राइजेस पण मिळवलेले आहेत. त्या इंटरनॅशनल सोसायटी ऑफ व्हीलचेअर प्रोफेशनल्स, सोसायटी ऑफ इंडियन फिजिओथेरपिस्ट, इंडियन अकॅडमी ऑफ सेरेब्रल पाल्सी या तिन्ही संस्थांशी जोडलेल्या आहेत. जवळजवळ 30 वर्कशॉप्स आणि सेमिनार्स मध्ये भाग घेतलेला आहे.
पेपर्स प्रेझेंट केलेले आहेत. त्यातलाच एक विषय होता पेल्विक फ्लोर रिहॅबिलिटेशन प्रॅक्टिशनरचा, आणि त्याच्यामध्ये त्या स्पेशलाइज्ड आहेत. आणि त्यांच्याबद्दल अजून अभिमान वाटावा तो याच्यासाठी की त्यांनी स्वतः हा विषय आपल्याला सुचवला. त्यांनी मंडळाला सांगितलं की एज होता होता म्हणजे जसे आपण वृद्धत्वाकडे जातो तेव्हा हा मूत्राचा प्रॉब्लेम वाढत असतो. आणि पण त्यात एक असं असतं की पेशंट संकोच वाटून त्याच्याविषयी कधी बोलत नसतो, डॉक्टरांना पण सांगत नसतो आणि घरच्यांबरोबर पण शेअर करत नसतो, पण तो प्रॉब्लेम असतो. तो अगदी सिव्हिरिटीला गेल्यानंतर शेअर करण्याची शक्यता असते. म्हणून त्यांना वाटलं की या विषयावरती आपल्याला एक लेक्चर ठेवायला पाहिजे. त्यांचे रिसर्च पब्लिकेशन्स ही खूप आहेत. आणि आता त्यांच्या हॉबीज आहे का, त्यांना थ्रोबॉल खेळायला खूप आवडतं. आणि दुसरी हॉबी आहे मेकिंग आर्टिफिशियल ज्वेलरी. म्हणजे त्या क्षेत्रात पण, सौंदर्याच्या क्षेत्रात पण काम करतात. म्हणजे त्यांची ती हॉबी आहे. मी तर म्हणेन की ही 10वी दुर्गा आहे. सगळ्यांचं रिहॅबिलिटेशन करते ना, त्यांच्या प्रॉब्लेम मधून त्यांना उठवून त्यांचं भलं करून आणि त्यांना सक्षम करते. आता मी पण एक 4 वेळा बहुतेक त्यांच्याकडे गेले आहे. आणि तेव्हा मला दिसून आलं की बरेच पार्किन्सन पेशंट्स त्यांच्याकडे येत आहेत आणि सगळे समाधानी आहेत, खुश आहेत. मला तर ज्या प्रॉब्लेमसाठी मी गेले होते एका सिटिंग मध्ये, पण अर्थात घरी येऊन त्याचं प्रॅक्टिस केल्यावरती ते निवारण झालेलं आहे. असा एक गोल्डन टच असलेल्या व्यक्तीशी आज आपण त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. तर ओव्हर टू डॉक्टर पूनम गांधी. डॉक्टर. हा. हॅलो. हा. आय होप मी ऑडिबल आहे. आवाज हो. येत असेल. हा, ओके, ठीक आहे. थँक्यू आशाताई. ऍक्च्युली तुम्ही खूपच जास्त सांगितलं माझ्याबद्दल. आय एम स्टील यंग आणि अजून भरपूर शिकायचा स्कोप आहे हे असं मला वाटतं. पण ठीक आहे, इट्स म्हणजे आय एम व्हेरी थँकफुल की तुम्ही एवढं खूप विचार करून आणि आय थिंक ते सीव्ही वाचून खूपच जास्त माझ्याबद्दल सांगितलंय. अजून भरपूर करायचंय बेसिकली. तर आपण टॉपिक कडे वळूया. मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन शेअरचा ऑप्शन, एक मिनिट. आय होप माझा स्क्रीन दिसतोय. सो दिसतोय हा, ओके. सो आजचा टॉपिक जरासा वेगळा आहे आणि आय आय थिंक काही लोकांसाठी किंवा फॉर दॅट मॅटर आमच्यासाठी पण हा आय ओपनर होता. म्हणजे जेव्हा वी केम आउट ऑफ आवर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पुढचं वेन वी स्टार्टेड सीइंग पेशंट्स, जेव्हा आम्ही पेशंट्स बघायला लागलो तेव्हा काही गोष्टी अशा दिसायला लागल्या की अरे बापरे, ह्याबद्दल आम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये पण एवढं काही शिकवलेलं नाहीये, ग्रॅज्युएशन मध्ये पण शिकवलेलं नाहीये. सो त्यामुळे मग ह्याचं स्पेसिफिक पण हा प्रॉब्लेम काही लोकांमध्ये इतका जास्त दिसत होता की त्यामुळे त्यांची लिटरली म्हणजे होल लाईफ वॉज अफेक्टेड ऑर देअर क्वालिटी ऑफ लाईफ वॉज अफेक्टेड. त्यामुळे मला वाटलं की समवन हॅज टू टेक अ स्टेप टू डू समथिंग मोर अबाउट इट, किंवा ऍटलीस्ट ट्राय अँड गाईड देम की आपण काही करू शकतो का ऍज अ फिजिओथेरपिस्ट. ऑफकोर्स दुसरे मेडिकल फ्रेटर्निटी मधले लोक म्हणजे युरोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, दे आर ऑल हेल्पिंग इन दिस, नॉट दॅट दे आर नॉट. पण ऍज अ फिजिओथेरपिस्ट ज्याच्यात लेस साइड इफेक्ट अँड मोर इफेक्ट कॅन बी गॉट,
आपण काही करू शकतो का ज्यामुळे अवेअरनेस म्हणजे ह्या भागात ह्या टॉपिक मधला अवेअरनेस वाढेल आणि त्यातल्या त्यात प्रॉब्लेम्स कमी राहतील. नॉट दॅट दे आर गॉन बट ॲटलीस्ट कमी राहतील. सो द टॉपिक इज इन्कॉन्टिनन्स इन पार्किन्सन्स डिझीज. जसं सांगितलं ऑलरेडी आशाताईंनी. माझं नाव पूनम गांधी आहे. माझं क्लिनिक चं नाव प्रिसिजन फिजिओथेरपी क्लिनिक आहे जे टिळक रोडवर आहे आणि मी छोट्या मुलांचं पेल्विक फ्लोर कन्सल्टेशन करते. थोड्या वेळाने आपण पेल्विक फ्लोर काय असतं हे थोडं डिटेलमध्ये बघूया KEM हॉस्पिटलला. सो इनकॉन्टिनन्स चा अर्थ काय आहे आणि कॉन्टिनन्सचा अर्थ काय आहे हे आपण थोड्या वेळाने थोडं लाईक डिटेलमध्ये डिस्कस करूया. काही गोष्टी मी इंग्लिशमध्ये यूज करणार आहे, काही टर्म्स, कारण ते जास्त इझिली कळेल मराठीत बोलण्यापेक्षा. म्हणून पण काही असं वाटलं की दिस इज हे कळत नाहीये किंवा ह्याच्यावर एक्सप्लेनेशन पाहिजे तर प्लीज रेज युअर हँड ऑर अनम्यूट युअर सेल्फ आणि तुम्ही मध्ये बोलू शकता, विचारू शकता. ठीक आहे. सो कमिंग टू पार्किन्सन्स. आता आपल्याला जसं माहितीये की पार्किन्सन्स डिझीजचे सिम्पटम्स डॉक्टर्स किंवा मेडिकल फ्रेटर्निटीमध्ये 2 भागात डिवाइड करतात. एक म्हणजे मोटर सिम्पटम्स असतात आणि एक नॉन मोटर सिम्पटम्स असतात. मोस्टली सगळेजण मोटर सिम्पटम्स बद्दल खूप प्रचंड माहिती आणि त्याच्याबद्दल त्याचे इंटरव्हेन्शन म्हणजे त्याच्यासाठी काय करू शकतो, काय नाही करू शकत, काय आलं आहे, काय नाही आलं आहे, हे सगळं आपण डिस्कस करत असतो, ग्रुपवर डिस्कस करत असतो, डॉक्टरांना विचारत असतो. आणि जे मोटर सिम्पटम्स आय थिंक सगळ्यांनाच माहितीये. रिजिडिटी म्हणजे कडकपणा, ब्रॅडिकायनेझिया म्हणजे स्लोनेस म्हणजे हळूहळू करणे गोष्टी, पोस्चरल इन्स्टेबिलिटी म्हणजे तोल जाणे, ट्रेमर म्हणजे कंपवात, डिस्टोनिया म्हणजे हात किंवा पाय एकदमच न कळत वाकडा होतो, फ्रीजिंग म्हणजे चालता चालता पाय न उचलता येणे. या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी ऐकून माहिती असतात. आता नॉन मोटर सिम्पटम्स मध्ये बरेचसे गोष्टी आहेत ज्या डिस्कस केल्या जातात. त्याच्यात एक आहे ते ब्लॅडर डिस्फंक्शन आणि बॉवेल डिस्फंक्शन. तर ब्लॅडर चा अर्थ आय एम अज्युमिंग सगळ्यांना माहिती आहे, पण ब्लॅडर एक अशी ट्रायंग्युलर पिशवी असते ज्याच्यात आपली युरिन कलेक्ट होते. सो ते किडनी च्या नंतर जी युरिन कलेक्ट होते ती ब्लॅडर मध्ये होते. सो इट इज बेसिकली अ ऑर्गन टू कलेक्ट युरिन इन द बॉडी. हे ओटीपोटाच्या म्हणजे ओटीपोटाच्या आतल्या बाजूला त्याचं बॉडीमध्ये असतं. ते आपण म्हणजे पेंबीच्या खाली हात लावला की पोटावर हात लावला की तुम्हाला ब्लॅडरचं लोकेशन जनरली मिळतं. सो दॅट इज व्हॉट इज ब्लॅडर. बॉवेल म्हणजे जिथून आपण जे लाईक आपलं खाणं जे असतं जिथून पास होतं आपल्या इंटेस्टाईन्स मधनं, दॅट होल स्ट्रक्चर इज कॉल्ड एज बॉवेल, ज्याचं एंडिंग एनल कनाल म्हणजे जिथून आपण शी पास करतो त्याला एनल कनाल म्हणतात. दॅट इज व्हॉट इज बॉवेल डिस्फंक्शन. डिस्फंक्शन म्हणजे वेन इट इज नॉट वर्किंग प्रॉपरली. आता नॉन मोटर सिम्पटम्स असं म्हणतात ब्लॅडर अँड बॉवेल डिस्फंक्शन, म्हणजे डॉक्टर्स म्हणतात की हे सगळे नॉन मोटर सिम्पटम्स आहे. ह्याचा अर्थ काय की हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. मोटर सिम्पटम्स म्हणजे कसं की जे स्केलिटल मसल म्हणजे बायसेप्स, ट्रायसेप्स, जे आपला स्नायू असतो, बायसेप्स स्नायू आणि ट्रायसेप्स स्नायू फॉर एक्झाम्पल, तो आपल्या कंट्रोलमध्ये असतो. आपण कोपर वाकवू शकतो, कोपर सरळ करू शकतो. सो हे सगळं आपल्या हातात असतं. दॅट्स वाय त्याला लाईक मोटर सिम्पटम्स म्हणतात विच कॅन बी कंट्रोल्ड. आता नॉन मोटर सिम्पटम्स म्हणजे इट्स डिफिकल्ट टू कंट्रोल असं मेडिकल फ्रेटर्निटी म्हणते. पण मला असं स्वतःला असं वाटतं की ब्लॅडर डिस्फंक्शन किंवा बॉवेल डिस्फंक्शन काही प्रमाणात आपल्या हातात आपण वी कॅन कंट्रोल इट ओनली बिकॉज एक स्नायू असतो पेल्विक फ्लोअरचा जो ऍक्च्युली बायसेप्स किंवा ट्रायसेप्स सारखाच काम करतो. म्हणजे इट इज अ स्केलिटल मसल जो आपल्या कंट्रोलमध्ये असतो. आपण त्याला कंट्रोल करू शकतो. बऱ्याच लोकांनी कीगल्स हा वर्ड ऐकला असेल. तो पण म्हणजे पेल्विक फ्लोअर म्हणजे नुसतं कीगल्स असं नसतं, पण कीगल्स मध्ये जो मसल यूज करतात त्या मसलला पेल्विक किंवा त्या स्नायूला आपण पेल्विक फ्लोअर म्हणतो. पण हा जो भाग असतो ब्लॅडरचा स्फिंक्टर ज्याला आपण पेल्विक फ्लोअर म्हणतो, तो आपल्या हातात असतो आणि समवेअर डाऊन द लाईन आपण हा काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो हे डिस्फंक्शन. सो even if it is written non-motor symptoms, there are some things that are there in our hand to control. So नॉन मोटर सिम्पटम्स जे असतात पार्किन्सन्सचे ते
लिटरली 10 ते 20 वर्षापूर्वी म्हणजे पार्किन्सन्स डायग्नोसिसच्या 10 ते 20 वर्षापूर्वी पहिले येऊ शकतात. पार्किन्सन्स म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे जेव्हा जाता, काही क्लिनिकल फीचर्स जे मोटर सिम्प्टम्स असतात ते बघून आपल्याला पार्किन्सन्सचं डायग्नोसिस मिळतं. पण काही लोकांना 10 ते 20 वर्षापूर्वी हे नॉन मोटर सिम्प्टम्स सुरू होऊ शकतात. सो हे आपल्याला ऑलरेडी ह्याचं इन्फॉर्मेशन आहे. सो गोइंग टू द नेक्स्ट स्लाइड. आता आपल्या टॉपिककडे वळूया. आता हा स्पेसिफिकली ही स्लाइड का ठेवली आहे, एकतर कारण देर इज अ मिसकन्सेप्शन म्हणा किंवा देर इज अ वर्ड इन द सोसायटी की जसं जशी एज वाढते तसं लघवीला कंट्रोल न करता येणं किंवा भरपूरदा लघवीला जाणं किंवा रात्री भरपूरदा लघवीसाठी उठणं हे नॉर्मल आहे. पण हे ऍक्च्युली दिस इज अ मिसकन्सेप्शन. इट्स नॉट नॉर्मल. तर दॅट्स वाय हे पहिले सांगणं गरजेचं आहे की त्यासाठी बेसिकली व्हॉट इज नॉर्मल हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. पण ते आपण नंतर डिस्कस करूया. पण हे पहिले दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो की युरिनरी इनकॉन्टिनन्स तुम्हाला पार्किन्सन्स असो किंवा नसो, इट इज नॉट नॉर्मल. हां, तर पण हा प्रॉब्लेम जो आहे तो डॉक्टरांजवळ किंवा डॉक्टरांच्या समोर जनरली ॲज अ फर्स्ट कॉन्टॅक्ट डिस्कस केला जात नाही. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही तुमच्या जनरल फिजिशियनला भेटता किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटता, तर इट्स व्हेरी डिफिकल्ट ऑर इट्स व्हेरी अनकॉमन की तुम्ही त्यांना म्हणाल की मला खूप वेळा लघवी लागते. खूप कमी लोकं असतात जे तो प्रॉब्लेम घेऊन जातात. बट देन द क्वेशन दॅट यू माइट आस्क मी इज अच्छा हा प्रॉब्लेमच इतका कमी प्रॉब्लेम वाटतो सोसायटीमध्ये, देन व्हाय आर वी डिस्कसिंग दिस? तर जसं मी म्हटलं की युरिनरी इनकॉन्टिनन्स जरी बोलत नाही लोक जास्त त्याच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल जास्त जास्त डिस्कस करत नाही, तरी इट अफेक्ट्स आवर क्वालिटी ऑफ लाईफ. नाव पार्किन्सन्स पेशंट्समध्ये किंवा इव्हन नॉर्मल पीपलमध्ये हाऊ इट अफेक्ट्स द क्वालिटी ऑफ लाईफ हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये डिस्कस करूया. सो सो लेट्स से की एका बाईला किंवा एका माणसाला इनकॉन्टिनन्स आहे, म्हणजे ते भरपूर वेळा लघवीला जात आहेत किंवा त्यांना नुसतंच असं सेन्सेशन येतोय खूप वेळा लघवीला जाण्याचा, पण ऍक्च्युली बाथरूम मध्ये जाऊन बसतात तेव्हा एवढी काही लघवी होत नाही. तर आणि लाईक दिवसात समजा 10 ते 15 वेळा दे आर जस्ट व्हिजिटिंग द बाथरूम कमिंग बॅक ऑर व्हिजिटिंग द लू अँड कमिंग बॅक. इट इज असोसिएटेड विथ लोअर क्वालिटी ऑफ लाईफ. कसं की आपल्याला सगळंच प्लॅन करावं लागतं अँड एव्हरीथिंग हॅज टू बी थॉट अबाउट. म्हणजे उद्या मला कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचंय, सो कॅन आय वेअर दिस ड्रेस ऑर आय कॅनॉट बिकॉज ऑफ दिस प्रॉब्लेम, ह्याचा विचार करावा लागतो. मग लेट्स से काही काही बायकांना किंवा काही पुरुषांना स्ट्रेस इनकॉन्टिनन्स असतात. व्हॉट इज स्ट्रेस इनकॉन्टिनन्स हे आपण पुढे डिस्कस करूया. पण हा प्रॉब्लेम असला तर मग देन इफ दे आर सिटिंग इन अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स, एका फ्रेंड्स बरोबर बसलेत आणि काही जोक्स दे आर डिस्कसिंग सम जोक्स किंवा समथिंग फनी इज गोइंग ऑन अँड दे लाफ आणि सडनली देर इज लिकेज ऑफ युरिन. सो इट समटाइम्स बिकम्स डिफिकल्ट टू सिट इन बिटवीन अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स. आता आय हॅव ऑल्सो सीन सम पेशंट्स, म्हणजे एक आय हॅव सीन अ फिमेल, त्या पेशंट होत्या आणि शी केम फॉर मॅनेजमेंट. म्हणजे त्या माझ्यासाठी माझ्याकडे हेल्पसाठी आल्या होत्या, कारण शी वॉज लाईक माझ्या मुलीची जी एंगेजमेंट आहे ती तुटली बिकॉज आय हॅव दिस प्रॉब्लेम. ऑफकोर्स हे सगळ्यांमध्ये होत नाही पण दिस हॅपन टू हर अँड दॅट इज वाय शी वॉज लाईक आय हॅव टू सीक हेल्प, मला हेल्प घ्यावी लागेल. आता कसं झालं, शी वॉज सिटिंग ऑन अ सोफा आणि ते म्हणजे देर वर पीपल हु वर कमिंग टू सी दॅट गर्ल, हर डॉटर, आणि देर वॉज स्मेल दॅट वॉज लाईक लिटल स्मेल दॅट वॉज कमिंग फ्रॉम हर. आणि त्यामध्येच उठल्या पाणी आणण्यासाठी का काहीतरी देर वॉज सम लिकेज दॅट वॉज दॅट हॅपन्ड ऑन द सोफा. आता त्यावेळेस काही रिअलाइज नाही झालं, पण नंतर म्हणजे
म्हणजे दिस इज व्हॉट शी अंडरस्टूड लेटर दॅट दे डिनाईड बिकॉज दे सॉ ऑल दिस की खूप स्मेल येतोय आणि ऑल दिस. बट दिस इज ऑफकोर्स द रेअरेस्ट ऑफ द सिनॅरिओज. पण अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात अँड दॅट कॅन रिअली बॉदर यू मेंटली, फिजिकली. जसं मी म्हटलं, इट हॅज लिहिलंय की there is an effect on emotional and social well-being of men and women may happen because of this problem. काही लोक they just stop going far away from home if they have this problem. म्हणजे they will be like नाही खूप लांबची ट्रिप असेल तर either I'll have to wear diaper किंवा मला ते कदाचित करता येणार नाही, तिथे टॉयलेट्स असतील का, मग मला जाता येईल का, मग मला ते टॉयलेट्स आवडत नाही कारण ते घाण असतात आणि ऑल दीज थिंग्स कम इन टू पिक्चर. देर इज प्लॅनिंग अराउंड द टॉयलेट एरिया की असं ह्या गोष्टीपर्यंत म्हणजे ह्या लेवल पर्यंत गोष्टी जाऊ शकतात. आता हे युरिनरी इनकॉन्टिनन्स मे ऑर मे नॉट बी असोसिएटेड विथ युरिन इन्फेक्शन. असं काही नाहीये की तुम्हाला इनकॉन्टिनन्स असेल तर तुम्हाला युरिन इन्फेक्शन असूच शकतो, पण दे आर असोसिएटेड. म्हणजे काय की कधी कधी युरिन इन्फेक्शन्स असले तर there is a chance that the person is also incontinent किंवा if the person is incontinent म्हणजे खूप वेळा लघवीला जातोय तर there is a chance that they may get urine infection. So they are dependent or they may be dependent on each other. आणि the most important thing, of course ते मी पहिले लिहायला पाहिजे होतं की there is an increased fall risk with this. आता कसं? फॉर एक्झाम्पल एक पेशंट आहे, तो रात्री 3 ते 4 वेळा उठतोय फॉर गोइंग टू द बाथरूम, आयदर बिकॉज त्याला खूप वेळा लागतीये युरिन और अदरवाइज त्याची स्लीप डिस्टर्ब होतीये म्हणून इट्स लाईक इन्स्टेड ऑफ जस्ट सिटिंग इन दॅट प्लेस लेट मी जस्ट गो टू द बाथरूम, असं पण असू शकतं. So if they have problems with movements, so we already know that there may be freezing, there may be slow movements, vision problems, काही पण, तर देर मे बी इन्क्रीज फॉल रिस्क बिकॉज ऑफ दिस. म्हणजे कसं की एक तर 2-3 वेळा तुम्ही उठता त्यामुळे इन्क्रीज फॉल रिस्क, आणि सेकंडली तुम्हाला खूप घाईची लागली असेल अँड इफ यू आर नॉट एबल टू रीच इन टाइम आणि तुम्हाला मध्येच युरिन पास झाली किंवा त्याच्याने त्यामुळे घसरून पडला किंवा इन द बाथरूम काही ऍक्सिडेंट झाले, सो ह्या सगळ्या कारणांमुळे देर कॅन बी रिअली इन्क्रीज फॉल रिस्क. आणि फॉल झाल्यावर तर वी ऑलरेडी नो देर कॅन बी एनी प्रॉब्लेम, म्हणजे हेड इंजुरी झालं, खुबा तुटला, व्हॉट एव्हर, म्हणजे ते पुढचं प्रॉब्लेम्स, आणि दॅट मे लीड टू हॉस्पिटलायझेशन अगेन. सो म्हणजे आता रिसेंटली आय एम सीइंग वन पेशंट ज्याचं म्हणजे ऍक्च्युली त्यांना पॅरालिसिस होतं अराउंड आय थिंक 1 year बॅक उजव्या साईडला. ते पूर्ण म्हणजे बरे झाले ट्रीटमेंटनी, मॅनेजमेंटनी, सगळं मेडिकल मॅनेजमेंट आणि फिजिओथेरपी मॅनेजमेंटनी, जिमला वगैरे जायला लागले, सगळंच म्हणजे ठीक होतं. पण बिकॉज ऑफ द स्ट्रोक जे पॅरालिसिस झालं होतं त्या ह्याच्यात त्यांना नॉक्ट्युरिया म्हणजे रात्रीची जी रात्रीला जी लघवी रात्री 3-4 वेळा ते उठत होते, ते काही फारसं कमी झालं नाही त्यांचं. म्हणजे ऑफकोर्स ही डिडंट इवन मेन्शन अबाउट इट, नीदर सीक त्यांनी ट्रीटमेंट और वॉन्टेड टू फाइंड आउट की हे का होतंय. तर आता 1 वर्षानंतर आय गेट अ कॉल फ्रॉम हिज वाईफ दॅट ते रात्री लघवीला जात होते एकटे आणि छोटासा बल्ब होता आणि त्याच्यात ते म्हणजे ही जस्ट वेंट फास्ट आणि त्याच्यात त्यांचा पाय अडकला आणि ते पडले आणि त्याच्यामुळे त्यांना आता हेड इंजुरी झाली. सो दीज आर लाईक सम ऑफ द थिंग्स दॅट वी कॉमनली हिअर. सो इनकॉन्टिनन्स कॅन बेसिकली इन्क्रीज द फॉल रिस्क, जे ऑलरेडी दुसऱ्या कारणांमुळे वाढलेली असते. आता आय होप आतापर्यंत इनकॉन्टिनन्स म्हणजे काय आहे हे थोडासा अंदाज लागला असेल. मी 2-3 वेळा मेन्शन केलं. सो बेसिकली वारंवार लघवीला जाणे किंवा खूप लघवीला जाण्याची म्हणजे इच्छा 15-20 वेळा यू जस्ट फील लाईक गोइंग टू द बाथरूम, ती अर्ज येत राहते, सेन्सेशन येत राहतं, किंवा रात्री भरपूर वेळा युरिनसाठी उठणे इज व्हॉट इज इनकॉन्टिनन्स. आता बिफोर वी गो इन टू द टाइप्स ऑफ इनकॉन्टिनन्स, म्हणजे देर आर व्हेरियस टाइप्स. खूप एनीवन हॅज एनी क्वेश्चन? नाही ना? हा. सो देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ इनकॉन्टिनन्स. ह्याच्या डिटेलमध्ये जाण्यापूर्वी वी विल जस्ट टॉक अबाउट द मसल दॅट आय वॉज टॉकिंग अबाउट, म्हणजे पेल्विक फ्लोर. मी स्टार्टिंग मध्ये मेन्शन केलं होतं की नॉन मोटर सिम्पटम्स मध्ये, पार्किन्सनच्या नॉन मोटर सिम्पटम्स मध्ये ब्लॅडर डिस्फंक्शन आहे. पण ऍक्च्युली इफ यू कन्सिडर, इफ यू सी द फंक्शन्स ऑफ पेल्विक फ्लोर अँड द ट्रेनिंग दॅट इज डन फॉर द पेल्विक फ्लोर,
ते आपल्या हातात असतं अँड इट कांट बी टोटली नॉन मोटर, जे आपल्या हातात नाही, ऑटोनॉमिक आहे, काहीच नाही. म्हणजे दॅट इज वाय आय वॉज ऑलवेज सेइंग की पेल्विक फ्लोअरचं कॉन्ट्रॅक्शन समजा आपल्या हातात आहे, दिस कॅनॉट बी अ कम्प्लीट नॉन मोटर सिम्टम. सो पेल्विक फ्लोअर स्नायू कुठे असतो, त्याचे फंक्शन्स काय असतात, ते आपल्याला म्हणजे व्हॉट डज इट हेल्प अस विथ, हे आपण पहिले डिस्कस करूया. सो आता लोकेशन ऑफ पेल्विक फ्लोअर, मी थोडंसं म्हणजे वी विल हॅव टू डू वन एक्सरसाइज टुगेदर टू अंडरस्टँड वेअर आर पेल्विक फ्लोर राईट. सो सगळेजण आपल्या चेअरवर बसलेले आहेत. आय वुड रिक्वेस्ट एव्हरीवन की सगळ्यांनी आपल्या कमरेवर हात ठेवा आणि थोडंसं खाली, म्हणजे कमरेवर हात ठेवलं की थोडंसं खाली जा. सो यू विल फील अ बोन दोन्ही बाजूला, हाताच्या दोन्ही म्हणजे दोन्ही हाताला तुम्हाला एक बोन फील होईल. सो ह्या बोनला आपण पेल्विस म्हणतो. म्हणजे दिस इज व्हॉट इज कॉल्ड ॲज पेल्विस. हे उजव्या बाजूला जे तुम्हाला फिगर दिसतीये, कलरफुल फिगर, दॅट इज व्हॉट इज पेल्विस. ठीक आहे. आणि ह्या पेल्विसच्या मधोमध खालच्या भागाला पेल्विक फ्लोर असतं. सो बेसिकली आता तुम्ही कमरेवर हात ठेवलाय. आता उजवा हात तुम्ही उजव्या सीटच्या खाली ठेवा, डावा हात डाव्या सीटच्या खाली ठेवा आणि थोडस चेअरवर मूव्ह झालं की तुम्हाला असे दोन हाडं लागतील हाताला. आता तुम्ही उजवा हात उजव्या सीटच्या खाली ठेवलाय आणि डाव्या हात डाव्या सीटच्या खाली ठेवलाय. दोन बोन्स लागतायत. ह्या दोन बोन्सच्या मधोमध पेल्विक फ्लोर असतो, पेल्विक फ्लोर स्नायू असतो. हे त्याचं म्हणजे साइड टू साइड लोकेशन आहे. आता वन हँड यू कीप बिलो द हे आपलं बेंबीच्या खाली तुम्ही थोडंसं ओटीपोटाच्या इकडे गेला की थोडस अजून खाली गेला, म्हणजे ओटीपोटाच्या थोडस खाली गेला की तुम्हाला एक हाड लागेल, त्याला प्युबिस म्हणतात. आणि मागे म्हणजे पाठीचा कणा जो असतो खाली, माकड हाड जिथे असतं त्याच्या एंडला जायचं, तिथे तुम्हाला एक हाड लागेल. सो दॅट विल बी बोनी टिप, माकड हाडचे जे खालचा भाग असतो. सो ह्या दोन पॉइंट्सच्या मध्ये पेल्विक फ्लोर असतो. सो इट इज लाईक अ डायमंड. डाव्या बाजूला तुम्हाला जी इमेज दिसत असेल ती सगळी पेल्विक फ्लोरची आहे आणि त्याच्यात तुम्हाला काही ओपनिंग दिसत असतील छोटे छोटे, ऑलमोस्ट 3 ओपनिंग आहेत. सो सर्वात वरच्या ओपनिंग मध्ये मधनं शू बाहेर, मतलब दॅट ओपनिंग इज फॉर युरिन, तिथनं शू बाहेर येते. द मिडल ओपनिंग इज फॉर वजायना इन फिमेल्स आणि जो खालचा ओपनिंग आहे तो शी साठी असतो, तो शी कंट्रोल करण्यासाठी असतो. ठीक आहे. सो असे 3 ओपनिंग असतात पेल्विक फ्लोर स्नायूमध्ये. सो इट कॅन कंट्रोल युरिन, पीसेस ॲज वेल एज द सेक्शुअल फंक्शन विच इज रिलेटेड टू वजायना, ज्याच्याबद्दल आज आपण एवढं नाही डिस्कस करणार कारण इट्स फाईन, म्हणजे ते दॅट कॅन बी अ सेपरेट लेक्चर ऑल टुगेदर. तर सगळ्यांना पेल्विक फ्लोर कुठे असतं ह्याचं म्हणजे आयडिया आली आहे का? सो बेसिकली आपला जो इनरवेअर किंवा अंडरवेअरचा मधला भाग असतो, दॅट इज वेअर द पेल्विक फ्लोर इज, दॅट इज वेअर इट इज लोकेटेड. कोणाला काही प्रश्न आहे का वेअर इट लाईज? कारण सी फॉर सम इट माइट बी वी ऑलरेडी नो, पण काही लोकांना अच्छा वी डोंट नो बट वी वुड लव्ह टू नो असं सिच्युएशन असेल. सो इफ दिस इज क्लिअर, आपण फंक्शन्स ऑफ पेल्विक फ्लोर म्हणजे त्याचं काम काय असतं ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. सो 3-4 कामं असतात. हे सगळे म्हणजे वर्ड्स एवढे म्हणजे तसेच्या तसे लक्षात ठेवायला काही गरज नाहीये, पण ऍज वी डिस्कस्ड वन थिंग की त्याला पेल्विक फ्लोरचं कॉन्ट्रॅक्शन किंवा त्याचं ह्या स्नायूचं टाइटनिंग आपल्या हातात असतं, रिलॅक्सेशन आपल्या हातात असतं. सो इट हेल्प्स कंट्रोल युरिन, इट हेल्प्स इन पासिंग ऑफ द युरिन, म्हणजे हा स्नायू पूर्णपणे रिलॅक्स झाला की युरिन पूर्णपणे पास होऊ शकते ब्लॅडर मधनं खाली. इट हेल्प्स इन कंट्रोलिंग ऑफ द फीसेस, म्हणजे शी बाथरूमला किंवा वॉशरूमला जाईपर्यंत शी कंट्रोल करण्याचं काम पण पेल्विक फ्लोरचं असतं. आणि मग तिथे जाऊन पेल्विक फ्लोरला रिलॅक्स व्हावं लागतं, म्हणजे पूर्ण आपली शी बाहेर पडते. सो दिस इज द स्फिंक्ट्रिक फंक्शन आम्ही म्हणतो, म्हणजे क्लोजिंग द डोर्स अँड ओपनिंग द डोर हा जो फंक्शन असतो तो पेल्विक फ्लोरचा मेन फंक्शन असतो किंवा वन ऑफ द फंक्शन्स असतो. आता सेकंड फंक्शन ऑफ द पेल्विक फ्लोर इज सपोर्ट. आता पेल्विक फ्लोर ह्या वर्ड मध्ये सेकंड वर्ड इज फ्लोर. ह्याचा अर्थ काय की इट्स लाईक अ फ्लोर फॉर मेनी ऑर्गन्स.
ब्लॅडर, बॉवेल आणि युटेरस फिमेल्स मध्ये. सो दीज 3 ऑर्गन्स आर सिटिंग ऑन द पेल्विक फ्लोर. सो त्यांना हॅमक सारखं सपोर्ट देण्याचं काम पेल्विक फ्लोरचं असतं. सो आपण जे पहिले एक्सरसाइज केला ज्याच्यात आपण कमरेवर हात ठेवला आणि थोडंसं खाली गेलं की तिथे पेल्विस तुम्हाला फील झाला. सो ह्या पेल्विक कॅव्हिटी मध्ये समजा पेल्विक फ्लोर नसला असता, खाली नसला असता, तर सगळे ऑर्गन्स खाली पडले असते ग्राउंडवर. सो दिस इज हाऊ इट ऍक्च्युली सपोर्ट्स 3 ऑर्गन्स आणि that important function it has. So along with controlling the urine, controlling feces, 3 organs are supported and 2 in males are supported by the pelvic floor. मग सेक्शुअल जसं मी म्हटलं की विल नॉट गो इन डिटेल. स्टेबिलायझेशनचा अर्थ काय आहे की बऱ्याचदा वेन पीपल हु आर एक्सरसाइजिंग किंवा जे एक्सरसाइज मध्ये खूप इन्व्हॉल्ड असतात त्यांना हा शब्द ऐकून असेल की माझा कोरचा एक्सरसाइज करायचा आहे किंवा माझा पोटाचा एक्सरसाइज करायचा आहे, पोट वीक आहे अँड ऑल दीज थिंग्स. हे खूप ऐकून जिमला जातात त्या लोकांना तर खूपच म्हणजे माहिती असेल की कोर वर्ड प्रचंड यूज केला जातो. फक्त कसं आहे की लेमॅन म्हणजे जनरल पॉप्युलेशन मध्ये कोरचा जो अंडरस्टँडिंग आहे बऱ्याचदा तो एवढाच असतो की पोटाचा पुढचा भाग म्हणजे जे 6 पॅक्स वगैरे हे सगळं कोर, दॅट इज व्हॉट इज कोर फॉर जनरल पॉप्युलेशन. पण ऍक्च्युअली वेन इट कम्स टू ऍक्च्युअल कोर त्याच्यात 5-6 मसल्स एकत्र काम करतात आपल्या बॉडीच्या स्पाइनला म्हणजे मणक्याला स्टेबिलिटी द्यायला. नाउ व्हॉट आर दीज 4-5 मसल्स? पहिला म्हणजे डायफ्रेम, ब्रीदिंग मसल. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉस्चरल मसल जो आपल्याला स्टेबिलिटी देतो. सो आपल्याला फक्त आतापर्यंत डायफ्रेम हा ब्रीदिंग मसल पर्यंत माहिती आहे, म्हणजे मोस्ट ऑफ देम नो की डायफ्रेम हा ब्रीदिंग मसल आहे. पण आपल्याला त्याचा पॉस्चरल फंक्शन म्हणजे मी सरळ उभी आहे किंवा मी माझे मसल्स यूज करते चांगल्या प्रकारे, हे कशामुळे आहे? बिकॉज माय डायफ्रेम इज वर्किंग वेल. The day it stops working, that time you will start having postural problems. म्हणजे आयदर पाठच खूप फ्लॅट झालीये किंवा पाठ तुमची खूपच म्हणजे खूप मागे कर्व आलाय, दुखापत सुरू झालीये, बॅक पेन सुरू झालंय. ह्या सगळ्या गोष्टी डायफ्रामॅटिक फंक्शन मध्ये म्हणजे ब्रीदिंग मसल जो आपण सो कॉल्ड ब्रीदिंग मसल म्हणतो त्याचं काम समजून नीट होत नसेल तर it will start giving you a lot of pain. So it is one of the most important core muscles that we miss out. The second core muscles are the one which म्हणजे जे पोटाच्या पुढच्या भागात असतात. सो पोटाचे जे मसल्स जे कॉमनली आपण वी टॉक अबाउट की 6 पॅक्सच्या खालचे छोटे छोटे मसल्स असतात ते सगळे दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ कोर. मग पाठीचे मसल्स आर ऑल्सो पार्ट ऑफ कोर. आणि द फोर्थ मसल इज द पेल्विक फ्लोर. ठीक आहे. सो दीज ऑल ऍक्च्युअली वर्क टुगेदर अलॉंग विथ तुमचा खुब्याचे मसल्स आणि तुमचे सीटचे मसल्स हे सगळे मिळून एकत्र कोर फॉर्म करतात ज्यामुळे तुम्ही तुमचा पॉस्चर नीट राहतो, तुमचं ब्रीदिंग नीट राहतं, तुमचं यू स्टार्ट हॅव्हिंग लेस यू हॅव लेस पेन्स अँड ऑल दीज थिंग्स. सो this is how the pelvic floor works along with diaphragm and along with other muscles to form the core. ठीक आहे. सो दॅट वे ते स्टेबिलाइज करतं आपल्या बॅकला आणि आपल्या पोटाला. And some pump is circulation, blood circulation from your legs to your heart. The pelvic floor also helps in that. So हे सगळे functions आहेत, main functions आहेत pelvic floor बद्दल. I know it is a lot of information, but थोडं जरी ह्याच्यातलं समजलं तरी I think it will be helpful for a lot of people. आता let's go on to what is normal bladder function. बिफोर आपण इनकॉन्टिनन्सचे प्रकार बघण्या पहिले नॉर्मली काय होतं हे म्हणजे ब्लॅडर कसा फंक्शन करतो हे सिम्पलिस्टिक वे मध्ये आपण बघूया. सो बेसिकली वेन यू ड्रिंक वॉटर काही वेळानी लाईक वन्स यू गेट अप यू ड्रिंक वॉटर अराउंड 2 hours नंतर द ब्लॅडर स्टार्ट फिलिंग. आता ब्लॅडरची कपॅसिटी अराउंड 300 to 500 ml असते. सो द वॉटर स्टार्ट फिलिंग इन द ब्लॅडर आणि त्या फिलिंगमुळे ब्लॅडरच्या आत एक स्नायू असतो ज्याला डेट्रुझर मसल म्हणतात, ते स्ट्रेच होतं आणि ते स्ट्रेच झालं की पेल्विक फ्लोर जो खालचा भाग असतो ब्लॅडरचा
जो आपल्या कंट्रोलमध्ये असतो, पण म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये असतो तो कॉन्ट्रॅक्ट होतो. तो ऑफकोर्स जो इनव्हॉलंटरी फंक्शन असतो, जो आपल्या हातात नसतो, दॅट इज व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट आता, की तो कॉन्ट्रॅक्ट होतो. मग एका लेवलमध्ये एक 250 ml पर्यंत युरिन कलेक्ट झाली ब्लॅडरमध्ये, की आपल्याला एक फर्स्ट सेन्सेशन येतो टॉयलेटला जाण्याचा. त्याला आपण फर्स्ट अर्ज म्हणतो. ठीक आहे. दॅट हॅपन्स वेन द ब्लॅडर इज अराउंड, म्हणजे आता ब्लॅडरची जी कपॅसिटी असेल, नॉर्मली जी कपॅसिटी असते त्याचं अराउंड 1/3 to 2/3 फिल झाली, की आपल्याला पहिला सेन्सेशन येतो की आपण आता टॉयलेटला जायला पाहिजे. पण आपण लगेच म्हणजे पळत नाही. आता लेट्स से मी लेक्चरमध्ये बसलीये आणि मला माझा ब्लॅडर फिल होतोय आणि मला पहिला सेन्सेशन आला वर्डचा, की बाबा आता जायला पाहिजे, तर मी लगेच तिथून उठून लाईक आय विल नॉट गो टू द बाथरूम. आय विल वेट. ओके. आणि मग एकदा थोडंसं म्हणजे अजून त्याच्यात फिल झालं, लाईक मोर युरिन फिल्स इन द ब्लॅडर अराउंड 3/4 ऑफ इट्स कपॅसिटी. मग देन युअर ब्रेन टेल्स यू की हा आता म्हणजे इट्स लाईक हाय टाइम, आता तुम्ही लाईक यू शुड गो टू द बाथरूम अँड यू शुड अवॉइड, कारण आता ह्याच्या पुढे इट विल नॉट बी एबल टू टेक मोर वॉटर इनसाइड इट. सो त्यावेळेस तुम्हाला डिझायर येते. सो यू गेट अप फ्रॉम द चेअर, यू गो टुवर्ड्स द बाथरूम. बरं, ही जी प्रोसेस असते गेटिंग अप फ्रॉम द चेअर अँड गोइंग टुवर्ड्स द बाथरूम, त्यावेळेस तुम्ही लघवी धरून ठेवता. ठीक आहे. सो डिपेंडिंग अपॉन द कंडिशन, की बाबा इथे लघवी पास नाही करू शकत, सो आय हॅव टू गो टू द टॉयलेट, तोपर्यंत जे कंट्रोल आपण करून ठेवतो ते पेल्विक फ्लोर करतो. सो पेल्विक फ्लोर कॉन्ट्रॅक्ट. मग बाथरूम मध्ये बसल्यावर किंवा व्हॉट एव्हर उभं राहिल्यावर यू काइंड ऑफ रिलॅक्स आणि तो पेल्विक फ्लोर रिलॅक्स होतो अँड देन व्हॉट एव्हर युरिन इज देअर इन द ब्लॅडर ती पास होते फुल्ली आणि मग देन यू कम आउट ऑफ द बाथरूम. ही जनरली नॉर्मल लाईक ब्लॅडर फंक्शन असतं. ऑफकोर्स इवन वन्स यू पास द युरिन फुल्ली, त्याच्यानंतर थोडंसं युरिन 50 ml च्या खाली जो युरिन राहते ब्लॅडरमध्ये, बट इट्स नॉट मोर देन दॅट. सो लाईक असं आता द नेक्स्ट क्वेश्चन विल बी हाऊ डू आय नो की म्हणजे किती वेळ थांबायचं तिथे. तर म्हणजे नॉर्मली 10 seconds इज what is the normal time you should be there in the bathroom, you should be passing the urine and you come back. So तुम्ही तिथे गेला आणि बसला की 10 सेकंड पर्यंत यू पास ऑलमोस्ट 10 seconds you pass the urine, in 10 seconds you pass the urine and you come back. If it is less than 10 seconds, then it's a rough estimate की there may be an issue, की काय either युरिन तेवढी नव्हतीच ब्लॅडर मध्ये तरी तुम्हाला सेन्सेशन आला जाण्याचा अँड देन यू वेंट, म्हणजे ब्लॅडर कदाचित छोटा होता का काय माहिती नाही, बट देन दॅट कॅन बी वन ऑफ द थिंग्स दॅट यू कॅन कीप इन माइंड, की बाबा ठीक आहे कमी वेळात आलो मी किंवा काहीच झालं नाही किंवा अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सो दॅट मे बी वन ऑफ द थिंग दॅट यू मे हॅव टू थिंक की हा समथिंग वेंट रॉंग, आयदर मी उगाचच गेलो किंवा मला उगाच फॉल सर्ज आली आणि तेवढं काही युरिन पास झालंच नाही 10 सेकंड पर्यंत, मी नुसताच आलो म्हणजे. आणि क्वांटिटी जसं मी म्हंटल की अराउंड 250 to 300 ml युरिन असतं. इट इज लाईक आपण एक छोटीशी बॉटल घेतली, लाईक अंदाज येईल थोडासा 250 to 300 ml. सो ते तेवढं पास होतं 10 seconds मध्ये, देन यू कम आउट. आता विल गो टू व्हॉट आर द इनकॉन्टिनन्स टाइप्स. आय थिंक ब्लॅडर फंक्शन मी खूप सिम्पल वे मध्ये सांगितलंय, बट ऑफकोर्स देर आर मोर थिंग्स टू इट, पण ते आपण नंतर डिस्कस करू शकतो इनकॉन्टिनन्स मध्ये. नाव वी गो टू टाइप्स ऑफ इनकॉन्टिनन्स. आता काही टर्म्स जे आहेत ते जराशे म्हणजे कळणं गरजेचं आहे बिफोर वी मूव्ह ऑन टू आपण काय करू शकतो या प्रॉब्लेमसाठी. सो जे पार्किन्सन्स मध्ये खूप कॉमनली होतं, कॉमन प्रॉब्लेम, कॉमन टाइप ऑफ इनकॉन्टिनन्स आहे जे पार्किन्सन्स मध्ये कॉमनली दिसतं, इज बेसिकली अर्ज इनकॉन्टिनन्स. त्याच्यानंतर नॉक्ट्युरिया म्हणजे नाईट टाइम इनकॉन्टिनन्स. त्याच्यानंतर काही लोकांमध्ये स्ट्रेस किंवा ओव्हरफ्लो इनकॉन्टिनन्स आणि मिक्स्ड इनकॉन्टिनन्स असं दिसून येतं. सो व्हॉट इज अर्ज इनकॉन्टिनन्स? अर्ज इनकॉन्टिनन्स मध्ये काय होतं की तुम्हाला जस्ट अर्जेस येत राहतात. दर 1 तासाला वाटतं की आय शुड गो टू द बाथरूम, पण तेवढी काही म्हणजे युरिन पास होत नाही. जेवढं मी म्हटलं की आता अराउंड 200 to 250 ml तरी युरिन पास व्हायला पाहिजे, तेवढी युरिन पास होत नाही. बट यू जस्ट कीप गेटिंग अर्जेस आफ्टर एव्हरी 1 hour दॅट आय हॅव टू गो टू द बाथरूम अँड कम बॅक.
सो इतका ब्लॅडर छोटा असतो आणि इतका इट जस्ट बिकम्स व्हेरी तो टाईट पण असतो. जसं आता वी ऑलरेडी नो की पार्किन्सन्स मध्ये रिजिडिटी असते. सो दिस ब्लॅडर मसल विच आय वॉज टॉकिंग अबाउट, जे आपण डेट्रुझर मसल म्हणत होतो, ब्लॅडरच्या आत जो मसल असतो आणि पेल्विक फ्लोर मसल असतो, हे दोन्ही टाईट असू शकतात. आणि ह्या टाईटनेसमुळे द ब्लॅडर इज स्मॉल. सो थोडं जरी त्याच्यात युरिन फिल झालं की तुम्हाला एक तुमच्या ब्रेनला एक अर्ज जाते की नाही आता इट इज फिल्ड, नाव यू शुड गो. सो दिस द फर्स्ट डिझायर कम्स व्हेरी फास्ट बिफोर इट इज फुल्ली फिल्ड. सो पूर्ण स्ट्रेच होतच नाही ब्लॅडर. सो ह्याच्यात तुम्हाला सारखी सारखी अर्जेस येत असतात. आय थिंक मेनी पीपल मे हॅव एक्सपिरियन्स दिस कुठे कुठे, की कधी कधी आपल्याला खूप अँझायटी असते आणि काही म्हणजे काहीतरी करायचं असेल विच वी हॅव नॉट डन बिफोर, किंवा कुठे बाहेर जाण्याची अँझायटी असते की, तर त्या लोकांना यू विल ऑलवेज सी देम की अँझायटी मध्ये दे विल कीप गोइंग टू द बाथरूम. एक तासाने गेले, मग अर्ध्या तासाने एकदा मी जाऊन येऊ का, मी जाऊन येऊ का. सो दिस इज व्हॉट इज अर्जन्सी, सारखी सारखी बाथरूम मध्ये जाणे बिकॉज ऑफ अँझायटी. दिस इज जस्ट वन एक्झाम्पल, पण दिस इज व्हेरी कॉमन इन पार्किन्सन्स. त्यामुळे फ्रिक्वेन्सी पण वाढते. म्हणजे नॉर्मली व्हॉट इज नॉर्मल फ्रिक्वेन्सी ऑफ गोइंग इन डे टाइम, इट शुड बी बिटवीन 5 to 8 times in the day. Please note, 5 to 8 times is maximum. 5 वेळा is normal frequency. So दर 2 तासांनी आपण दर 2 किंवा 3 तासांनी जाणं हे नॉर्मल असतं. सो इफ इट्स मोर देन 8 times in a day, that means it is more. There is some problem going on in the functioning of the bladder, because of which हे वाढलेलं आहे. आणि what is night time normal? So ऍक्च्युली तसं बघितलं तर यू शुड नॉट बी गेटिंग अप ॲट नाईट आयडियली, बट मोर देन 45 इयर्स जेव्हा एज होते, गेटिंग अप वन्स ॲट नाईट इज ओके, नॉर्मल. बट इफ यू आर गेटिंग मोर देन वन्स, इफ यू आर गेटिंग अप टू पास युरिन, then that is not normal. There is some problem. So problem म्हणजे there is something that is not working in the bladder properly, because of which you are getting up more than one time in a day, one time at night. सो दॅट इज, त्याला आपण नॉक्ट्युरिया म्हणतो किंवा नाईट टाइम इनकॉन्टिनन्स म्हणतो. सो हे 2 टर्म्स कळले असतील. अर्ज इनकॉन्टिनन्स जसं मी म्हटलं की भरपूरदा लघवीची डिझायर येते जाण्याची, पण तेवढं काही युरिन पास होत नाही. द सेकंड इज नाईट टाइम इनकॉन्टिनन्स, म्हणजे भरपूर वेळा रात्री जाणे लघवीला. द थर्ड इज द स्ट्रेस इनकॉन्टिनन्स, म्हणजे कसं की मी माझ्या फ्रेंड्स बरोबर बसलो होतो, काहीतरी जोक झाला आणि हसता हसता आय जस्ट विदाउट मी डुईंग इट, आय जस्ट लीक्ड फ्रॉम डाऊन, किंवा युरिन पास झाली. किंवा मग एक्सरसाइज करताना काही लोक बर्पीज करतात, जम्पिंग, काही एक्सरसाइज करताना लघवी पास झाली. किंवा कॉफ आणि स्नीझिंग, म्हणजे भाजी करत होतो ते खोकला आला जोराने आणि आय जस्ट लीक्ड आउट युरिन. दिस कॅटेगरी इज स्ट्रेस इनकॉन्टिनन्स. हे भरपूर बायकांमध्ये कॉमन असतं, बट as I said, it is considered as normal aging process, but it is not. That is there in PD, but as I said, it can be there without PD also. आणि मग ओव्हरफ्लो इनकॉन्टिनन्स, ह्याचा अर्थ काय की ब्लॅडर भरतो आणि मग देन टिल यू लाईक रीच द बाथरूम, तोपर्यंत लाईक इतकं ओव्हरफुल झालं, म्हणजे यू आर जस्ट सिटिंग इन वन प्लेस. लेट से यू आर वॉचिंग अ मूवी आणि इतकी इंटरेस्टिंग मूवी आहे की मला एका जागेवरनं उठायलाच वाटत नाही. बट पण म्हणजे द ब्रेन गेव मी द सिग्नल की बाबा द ब्लॅडर इज फुल, आय नीड टू गो. आय गॉट माय फर्स्ट अर्ज, पण मी आपलं नको जाऊ दे नंतर बघूया करत जस्ट बसले किंवा बसलो त्या जागेवर आणि आय डिडंट गेट अप. सो ब्लॅडर ची कपॅसिटी मध्ये ते फुल झालं आणि त्याच्यानंतर ओव्हरफुल झालं की मग ते कुठून पास होणार. शेवटी ते खूप जास्त प्रेशरमुळे द पेल्विक फ्लोर हॅज टू रिलॅक्स अँड यू लीक देअर. दॅट इज व्हॉट इज ओव्हरफ्लो इनकॉन्टिनन्स. हे केसेस रिटेन्शन मध्ये खूप असतं. म्हणजे कधी कधी लोक आयदर इफ दे डोंट वॉन्ट टू गो टू द बाथरूम, कारण मला ते पब्लिक टॉयलेट आवडत नाही, किंवा लाईक आय डोंट वॉन्ट टू सिट देअर, किंवा म्हणजे मी समजा टॉयलेटला गेलो तर माझं जे एवढं मोठं कॉन्व्हर्सेशन चालू आहे खूप छान माझ्या फ्रेंड्स बरोबर, ते मिस होईल. ह्या सगळ्या कारणांमुळे यू स्टार्ट अवॉइडिंग गोइंग टू द बाथरूम. मग त्या केसेसमध्ये ओव्हरफ्लो इनकॉन्टिनन्स
होऊ शकतं. सो दीज आर लाईक सम ऑफ द आणि मिक्स्ड म्हणजे काही 2-3 गोष्टी एकत्र म्हणजे अर्ज पण आहे, स्ट्रेस पण आहे, रात्री पण जातो, ओव्हरफ्लो पण होतंय सगळंच म्हणजे दिस कॅन बी मिक्स्ड इन्कॉन्टिनन्स. सो आय थिंक हे टर्म्स जरा सिम्प्लिफाय करून सांगितलेत. आता म्हणजे इफ आय जस्ट से की अर्ज इन्कॉन्टिनन्स म्हणजे त्याचा अर्थ कदाचित आय थिंक विल बी इझियर टू अंडरस्टँड. तर पार्किन्सन्स मध्ये सिम्पटम्स युरिनरी सिम्पटम्स विच आर मोस्ट कॉमन आर नॉक्ट्युरिया म्हणजे नाईट टाइम इन्कॉन्टिनन्स, रात्री भरपूर वेळा लघवीला जाणे, भरपूर वेळा अर्ज इन्कॉन्टिनन्स इज सेकंड मोस्ट कॉमन जसं मी सांगितलं, भरपूर वेळा जाणे दिवसात, मोर देन 8 टाइम्स यू आर जस्ट विजिटिंग द बाथरूम. आणि देन कम्स हेजिटन्सी अँड ब्लॅडर रिटेन्शन, जी थर्ड कंडिशन मी सांगितली की बिकॉज तुम्हाला उठता येत नाही किंवा आयदर यू आर फ्रोझन इन दॅट स्टेज आणि ऑर अदरवाईज समथिंग एल्स इज गोइंग ऑन आणि तुम्ही लघवी नुसती रोखून ठेवली आहे खूप वेळापर्यंत आणि लाईक यु नो ते दॅट इज द पार्ट विच आय डिस्कस्ड अबाउट ओव्हरफ्लो इन्कॉन्टिनन्स. हे युरिनरी ब्लॅडर रिटेन्शन मध्ये काय होतं की देर इज म्हणजे तुम्ही जेव्हा लघवी करण्यासाठी बाथरूम मध्ये जाता तेव्हा पूर्ण पासच होत नाही. देर इज मोर देन 50 ml दॅट इज काहीच ऐकायला येत नाहीये. हॅलो हॅलो ऐकायला येत नाहीये का? शुड आय कंटिन्यू? आय थिंक बाकी सगळ्यांना येत आहे का ऐकू? हो येतंय. ओके येतंय. ठीक आहे. ओके स्पष्ट ऐकायला येत नाहीये. येतंय, स्पष्ट ऐकू येतंय. मे बी नंतर बघाल युट्यूबवर कदाचित आता माहिती नाही बट आय थिंक देर इज नो प्रॉब्लेम. इंटरनेट पण कनेक्शन चांगलं आहे. सो पूनम या मॅम, हा आता ज्या अँगल मधून तुम्ही बोलताय ना हा तेव्हा चांगला आला, पण ओके म्हणजे बोलण्याच्या ओघामध्ये जेव्हा माईकच्या पासून थोडं इकडे तिकडे असेल तेव्हा आवाज कमी येतोय. ओके ओके ठीक आहे. मी जरा जवळच थांबून बोलते. नो येस प्रॉब्लेम. येस ठीक आहे. आताचं सेटिंग बरोबर आहे. ओके. आता हेजिटन्सी जे आपण मेन्शन केलं ते म्हणजे इज अ पार्ट ऑफ फ्रीजिंग. फॉर एक्झाम्पल तुम्ही बाथरूम मध्ये थांबलाय आणि जसं तुम्ही फ्रीज होता चालता चालता पार्किन्सन्स पेशंट्स बऱ्याचदा फ्रीज होतात तसं ब्लॅडर पण फ्रीज होऊ शकतं. पेल्विक फ्लोर आय मीन पण फ्रीज होऊ शकतं. सो यू आर स्टँडिंग इन द बाथरूम आणि तुम्हाला युरिन पास करायचे बट यू आर नॉट एबल टू पास बिकॉज पेल्विक फ्लोर रिलॅक्सच होत नाहीये. इट्स फ्रोझन like how the other muscles freeze. So that is what is hesitancy. So that is common in the late stages of Parkinson's किंवा मग bladder urinary retention. Actually तो word चुकीचा लिहिला. आय थिंक मी ते चेंज करते. इट्स युरिनरी रिटेन्शन. ज्याचा अर्थ काय की यू आर नॉट एबल टू पास द युरिन फुल्ली म्हणजे पेल्विक फ्लोर पूर्ण ओपन होत नाहीये ज्यामुळे गेट ओपन होत नाहीये अँड युअर तुम्ही जी युरिन पास केली आहे ती खूपच स्मॉल अमाऊंट आहे आणि भरपूर युरिन ही ब्लॅडर मध्ये काहीच राहिलेली आहे. समजत नाहीये. भरपूर युरिन ही ब्लॅडर मध्ये ऑलरेडी राहिलेली आहे. ठीक आहे. सो दीज आर द प्रॉब्लेम्स विच आर कॉमन इन पार्किन्सन्स डिझीज. ठीक आहे. नाव वी गो टू एक मिनिट मी जस्ट माईक ऍडजस्ट करते. आय थिंक ठीक आहे. शुड नॉट बी एन इश्यू. पण काही अजून कोणाला प्रॉब्लेम होत असेल तर प्लीज लेट मी नो. ठीक आहे. आता तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे हे प्रश्न विचारायला जाता की व्हॉट इज द सो हे आपण डिस्कस केलं ऑलरेडी. व्हेरी कॉमन अर्जन्सी खूप कॉमन असते. स्मॉल अमाऊंट ऑफ युरिन इज पास्ड इन पार्किन्सन्स. गेटिंग अप ॲट नाईट इज व्हेरी कॉमन ज्यामुळे स्लीप डिस्टर्ब होते आणि फॉलची रिस्क वाढते. युरिन लिकेज वाईल लाफ कॉफ अँड स्नीझिंग हे थर्ड कॉमन प्रॉब्लेम आहे पार्किन्सन्स पेशंट्स मध्ये. सो इनकॉन्टिनन्सचे हे प्रकार आपल्याला पार्किन्सन्स मध्ये दिसून येतात. आता वेन यू गो टू द डॉक्टर तुम्हाला क्वेश्चन्स काय विचारले जातात मेडिकल प्रोफेशनल और एनीवन पेल्विक फ्लोर फिजिओकडे. सो प्रश्न जे तुम्हाला विचारले जाईल आर डू यू लीक युरिन अनइंटेन्शनली, डू यू लीक युरिन ऑन द वे टू बाथरूम, डू यू लीक युरिन वाईल लाफिंग कफिंग और स्नीझिंग और एक्झर्शन ज्यामुळे हलकीशी आयडिया येते की कुठल्या प्रकारचा इनकॉन्टिनन्स डॉमिनेट करतोय त्या व्यक्तीमध्ये. ऑफकोर्स ऍज आय सेड की मिक्स्ड इनकॉन्टिनन्स पण असू शकतो म्हणजे काही लोकांना सगळ्याच गोष्टी असू शकतात किंवा काही दोन गोष्टी असू शकतात एकत्र. पण देन दीज क्वेश्चन गिव्ह यू अन आयडिया की विच इज मोर डॉमिनंट देन दी अदर. सो तसं मग ट्रीटमेंट थोडीशी बदलते त्या प्रकारे.
असेसमेंटमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे वेन यू अप्रोच अ मेडिकल प्रोफेशनल, युरोलॉजिस्ट और पेल्विक फ्लोर फिजिओ, ते तुम्हाला 3 दिवसाचा ब्लॅडर डायरी चार्ट करायला सांगतील. सो ब्लॅडर डायरी कशी दिसते हे मी पुढच्या ह्याच्यात दाखवलंय. फक्त ह्याच्यात म्हणजे रिट्रेनिंग प्रोग्रामचा चार्ट आहे, पण अशीच असते ऑलमोस्ट, ज्याच्यात तुम्हाला डेट, एक मिनिट, आय थिंक पुढच्या ह्याच्यात आहे ती, या ह्याच्यात तुम्हाला बाजूला राईट हँड साइडला देर इज अ डायरी, there is a table that is seen. So तुम्हाला ब्लॅडर डायरी मध्ये at what time do you pass urine, at what time what fluid was taken, म्हणजे पाणी कधी घेतलं, किती वाजता घेतलं, युरिन कधी पास केलं, पहिली अर्ज कधी आली युरिनची, हाऊ मच डिड यू लीक, हे सगळं तुम्हाला 3 दिवसासाठी एनी 3 रॅन्डम डेज यू हॅव टू पिक इन द वीक अँड देन यू हॅव टू मार्क दॅट अँड गिव्ह इट टू द डॉक्टर. त्याच्याने ते एक अंदाज येतो की व्हॉट इज द टाइप ऑफ इनकॉन्टिनन्स दॅट यू हॅव. आणि त्याच्यानंतर इट इज डिसाइडेड की पुढचं इंटरव्हेन्शन किंवा पुढची मॅनेजमेंट कशी करायची. आता दिस इज व्हॉट इज बेसिकली द असेसमेंट. म्हणजे जेव्हा कोणाला इनकॉन्टिनन्स असतं ना, बिफोर आय गो टू मॅनेजमेंट, म्हणजे काय काय करतात इनकॉन्टिनन्स साठी, काही प्रश्न आहेत का, म्हणजे असं इट माइट बी लाईक समथिंग माहितीच नव्हते किंवा आता म्हणजे, पण ठीक आहे, एनी क्वेश्चन्स दॅट आर देअर रिलेटेड टू इनकॉन्टिनन्स, का मी मॅनेजमेंट मध्ये जाऊ, म्हणजे ट्रीटमेंट मध्ये जाऊ पुढे. आय थिंक नंतर पण विचारले तरी चालतील, बट इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स अनम्यूट करून विचारले तरी चालेल. ठीक आहे. आता मी ह्याच्यात बॉवेल फंक्शन म्हणजे आपला डायजेशनचा जो फंक्शन आहे तो डिस्कस नाही केलाय, पण जेव्हा आम्ही ब्लॅडरचं ट्रीटमेंट करतो किंवा पेल्विक फ्लोअरचं ट्रीटमेंट करतो फॉर द ब्लॅडर ट्रेनिंग, तेव्हा आम्ही सगळ्यात पहिले बॉवेलचे प्रॉब्लेम्स कमी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बऱ्याच लोकांना कॉन्स्टिपेशन, डायरिया हे इतकं कॉमन आहे सध्या बिकॉज ऑफ टेकिंग सो मेनी पिल्स, अँटीबायोटिक्स अँड ऑल दीज थिंग्स, की हे प्रॉब्लेम ऍक्च्युली सगळ्यात पहिले सॉर्ट आउट करायचे बिफोर यू टर्न ऑन टू ब्लॅडर. म्हणजे राहिलेले प्रॉब्लेम असतात त्याच्या म्हणजे ते आपण ब्लॅडरसाठी करतो. सो ब्लॅडरच्या ट्रीटमेंटसाठी करतो, पण सगळ्यात पहिले ब्लॅडर ट्रीटमेंट करण्यासाठी यू हॅव टू ट्रीट द बॉवेल फर्स्ट. म्हणजे कॉन्स्टिपेशन ट्रीट करणं हे सगळ्यात मोठं काम असतं वेन यू ट्रीट द ब्लॅडर. आय नो इट इज लिटल फनी, पण हे सगळ्यात पहिले, कारण कसं असतं, सी इफ युअर बॉवेल म्हणजे तुमचे इंटेस्टाईन समजो स्टूल्सनी फिल्ड असतील आणि ते प्रेशर टाकत असतील ब्लॅडरवर, मागेच असतात, ब्लॅडरच्या मागेच इंटेस्टाईन्स असतात, आणि ते समजो स्टूल्सनी फिल्ड असतील आणि ते प्रेशर टाकत असतील, तर ऑब्व्हियसली तुम्हाला इनकॉन्टिनन्स होणार आहे. आणि यु नो इट कम्स as a thing which is because of constipation, because of stools in the bowel. सो ते पहिले सॉर्ट आउट करणं खूप जास्त गरजेचं असतं. सो कॉन्स्टिपेशनची ट्रीटमेंट सगळ्यात पहिले होते वेन यू ट्रीट द ब्लॅडर. त्याच्यानंतर यू स्टार्ट गोइंग टुवर्ड्स ऍक्च्युअल ब्लॅडर ट्रेनिंग. तर आता कॉन्स्टिपेशनच्या ट्रीटमेंटमध्ये एव्हरीवन नोज की लाईक यु नो देर आर सम थिंग्स विच आय डिस्कस, ऍज आय सेड की बॉवेलवर वेगळा लेक्चरच घेता येईल, कारण तो वेगळा जर असं म्हणजे त्याचं मॅनेजमेंट ट्रिकी पण आहे आणि वेगळं पण आहे थोडंसं. बट एक्सरसाइज इज वन ऑफ द थिंग. योगा करतात लोक, पाणी भरपूर पिणे, स्लीप शुड बी गुड, तुमच्या डाएटमध्ये फायबर, सोल्युबल ऍज वेल एज इनसोल्युबल फायबर एक गुड अमाऊंट मध्ये पाहिजे, म्हणजे 35 सॉरी एक गुड अमाऊंट मध्ये पाहिजे. सो दिस इज व्हॉट इज रिक्वायर्ड टू ट्रीट द कॉन्स्टिपेशन. एक्सरसाइज मध्ये लॉट ऑफ पीपल नो अबाउट LSVT. ह्याच्यात जे मूव्स आहे दे हेल्प युअर बॉवेल टू मूव्ह, आणि दे कॅन हेल्प यू टू पास द स्टूल्स इझिली. सो त्यामुळे ते मूव्हच असे केलेले आहेत की अलॉंग विथ द मुवमेंट ऑफ द लेग्स अँड द टर्निंग तुमचं बॉवेलला पण स्टिम्युलेशन मिळतं टू पास स्टूल्स. सो हे तुम्ही करू शकता. काही लोक योगा करतात. देर आर सम कॉन्स्टिपेशन योगा पॉस्चर्स जे लोक अडॉप्ट करतात फॉर पासिंग ऑफ स्टूल्स. दॅट इज ऑल्सो गुड. ड्रिंकिंग गुड अमाऊंट ऑफ फ्लुइड्स इन अ डे. नाउ व्हॉट इज, प्रश्न असा पडतो की व्हॉट इज गुड अमाऊंट ऑफ फ्लुइड्स. सो सी घरी बसल्या बसल्या एक इझी मेजर काय असतो की यू कॅन जस्ट हॅव अ चार्ट, लाईक यु नो युरिन कलर चार्ट. आता ह्याच्यात युरिनचा कलर समजून तुमचा 3 आणि 4च्या मध्ये असेल, म्हणजे पेल येलो, देन यू आर ड्रिंकिंग गुड अमाऊंट ऑफ फ्लुइड. सो इफ इट इज टुवर्ड्स द डार्कर साइड लाईक 7, 8, 6, 7, 8, दॅट मीन्स खूप
कमी पाणी पिलं जात आहे आणि खूपच पेल असेल म्हणजे खूपच व्हाईटिश कलर असेल तर अति पाणी होत आहे. सो दिस इज लाईक जस्ट अ रफ एस्टिमेट टू नो चांगलं म्हणजे यु नो हाऊ मच अमाऊंट शुड बी ऍक्च्युली हाऊ मच अमाऊंट ऑफ वॉटर तुम्ही दिवसात घ्यायला पाहिजे. सो हा चार्ट कॅन गिव्ह यू सम आयडिया की वेदर यु नो यू आर हॅव्हिंग गुड अमाऊंट ऑफ वॉटर इन अ डे. ठीक आहे. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द थिंग दॅट हेल्प्स इन द कॉन्स्टिपेशन, हॅव्हिंग गुड अमाऊंट ऑफ वॉटर. म्हणजे stools should not be will not be difficult to pass. आणि अजून एक ब्रिस्टल चार्ट असतो ज्याच्यात यु नो देर इज मी तो चार्ट ऍक्च्युली ह्या पीपीटी मध्ये टाकायला विसरले. देन आय जस्ट ओपन इट इफ यू वॉन्ट. 1 minute. Just give me 1 minute. So if you see this chart, हा ब्रिस्टलचा चार्ट आहे. सो ह्याच्यात टाइप 3 किंवा टाइप 4 मध्ये when your stool is there, that means you are having good amount of fiber and there is good amount of fluid that you are taking. If it is type 1 kind of stool किंवा म्हणजे तुमच्या शीचा प्रकार टाइप 1 किंवा टाइप 2 असेल, that means काहीतरी कमी पडतंय, either fiber or maybe the amount of liquid that you are having. If it is type 5, 6 आणि 7, that means there is again some problem. So तुमचा स्टूल हा टाइप 3, टाइप 4 मध्ये असावा. सॉसेज लाईक, बनाना लाईक शेप. सो ह्याच्याने आपल्याला अंदाज येतो की आर यू लाईक हॅव्हिंग गुड अमाऊंट ऑफ वॉटर आणि फायबर अँड ऑल these things. So this is what is required to mark when you go to a specialist who will help you out with constipation आणि diet and all these things. ठीक आहे. So if that changes to type 3, type 4, that means the fluid is good आणि fiber is good in your diet. Now the second thing जे आपण थोडंसं डिस्कस करणार आहे is sitting on the toilet posture. सो बरेचसे लोक वेस्टर्न टॉयलेट्स वापरतात. इफ दे आर युझिंग इंडियन टॉयलेट, ग्रेट, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. द इंडियन टॉयलेट इज डिझाइन्ड इन सच अ वे की तुमचा पेल्विक फ्लोर आपोआप त्या पोझिशन मध्ये गेला की रिलॅक्स होतो. म्हणजे यू डोंट हॅव टू वरी अबाउट मला रिलॅक्स करायचंय वगैरे वगैरे ऑल दीज थिंग्स. ते आपोआपच रिलॅक्स होतो. सो इंडियन टॉयलेट इज लाईक वन ऑफ द बेस्ट थिंग्स. पण ऑफकोर्स लाईक समटाइम्स बिकॉज ऑफ सर्जरीज, एज आणि जे काय यु नो you are not able to go in that position. So sitting in the toilet मध्ये there should be always this posture जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, that this posture should be there when you are sitting for passing stools. So तुमचे knees should be above your hips. खुब्याच्या वर knees असायला पाहिजे. This is one of the relaxed posture. This is one of the posture where the pelvic floor can, you know, relax a little bit आणि तुम्हाला stools pass करताना strain नाही करावं लागणार. आणि वेन यू पास टूल्स इट इज इम्पॉर्टंट नॉट टू कॉन्ट्रॅक्ट एनिथिंग की जोर आणि स्ट्रेनिंग करणं अँड ऑल दीज थिंग्स शुड बी अवॉइडेड. कारण त्यामुळे दुसरे प्रॉब्लेम्स सुरू होऊ शकतात. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट वी टेल इज यू मूव्ह वाईल यू नो पास टूल्स. सो इफ असं वाटत असेल की यू हॅव गॉन टू द टॉयलेट पण स्टूल्स पास होत नाहीये, सो डोंट स्ट्रेन बट यू जस्ट मूव्ह इन दॅट पोझिशन अ लिटल बिट. दॅट हेल्प्स टू पास द स्टूल. और ब्रीद, जस्ट ब्रीद इन दॅट पोझिशन. पोटात लांब लांब श्वास घेऊन थोडंसं, आणि नाही झालं तर डोंट टेक टेन्शन, कम आउट, मे बी ट्राय अगेन, बट डू नॉट स्ट्रेन. कारण त्यामुळे एकतर हिमोरॉइड्स वगैरे हे सगळे प्रॉब्लेम्स विच मे बी कॉम्प्लिकेटेड लेटर हे सगळे सुरू होऊ शकतात. सो दिस इज व्हॉट इज रिअली इम्पॉर्टंट टू नो फॉर कॉन्स्टिपेशन. म्हणजे फिजिओथेरपी वाईज आम्ही ह्याचा एज्युकेशन देतो जनरली पेशंट्सला की यु नो हाऊ टू सिट इन द टॉयलेट, हाऊ टू पास टूल्स अँड ऑल दीज थिंग्स. ठीक आहे. सो हे फक्त मी, हे स्क्वॉटी पॉटीचा डायग्राम आहे. हा जो पिक्चर आहे तो स्क्वॉटी पॉटीचा आहे. सो हा म्हणजे असाच असला, म्हणजे हा पॉस्चर असला तर इट विल बी गुड फॉर युअर कॉन्स्टिपेशन और स्ट्रेनिंग थिंग्स. आता वेन इट कम्स टू कॉन्स्टिपेशन, वन क्वेश्चन इज आस्क्ड इज व्हॉट इज कॉन्स्टिपेशन. म्हणजे आपलं नॉर्मल, जसं आपण म्हटलं की युरिन आपण 6 ते 8 वेळा नॉर्मली सकाळी पास करतो आणि रात्री वन्स. तसं कॉन्स्टिपेशन कधी होतं, म्हणजे नॉर्मली 3 टाइम्स इन अ डे आपण टॉयलेट म्हणजे 2 नंबर म्हणजे स्टूल्स पास 3 टाइम्स अ डे तुम्ही स्टूल्स पास करू शकता किंवा 3 टाइम्स इन अ वीक इज नॉर्मल. काही लोकांना 3 टाइम्स अ डे इज ओके, काहींना 3 टाइम्स. सो देर इज अ बिग रेंज ऑफ नॉर्मल फॉर युअर बॉवल.
But for a bladder, it is very like small range. But for a bladder, it is like 3 times in a day to 3 times in a week. So whatever is normal for you is normal for you. If it is less than 3 times, म्हणजे तुम्ही शीला समजा less than 3 times in a week गेला, then that is what is constipation. So हे मी काय डिस्क्राईब केलं कारण बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशन नक्की काय असतं हे पण म्हणजे दिस इज अननोन. दॅट इज वाय आय हॅड टू मेन्शन की व्हॉट इज कॉन्स्टिपेशन. सो इफ यू आर गोइंग बियॉन्ड दिस रेंज म्हणजे तुम्हाला तीन पेक्षा जास्त वेळा रोजच्या रोज लागतेय किंवा देन दॅट इज लाईक डायरिया ऑफकोर्स. आणि किंवा तुम्हाला लेस देन 3 टाइम्स इन अ वीक यू आर गोइंग टू द washroom to pass stool, then that means you are constipated and something has to be done about it. Okay, so when you are training bladder, first thing that you do is train constipation. And the most important thing is, even if you find yourself strained in the toilet, do not over strain or जोराने फोर्स लावून कसं पण व्हायलाच पाहिजे स्टूल ह्याच्यावर फोकस नका करू. ट्राय अँड ब्रीद आणि move while you are sitting in the toilet just to help out with the passing of the stools. Of course, constipation, so one of the best things that you can do is exercise. आणि त्याच्यानंतर then if nothing works, then people of course go to laxatives, suppositories, enemas, stool softeners. हे सगळे या सगळ्या गोष्टी ते वापरतात लोक if they are not able to pass. But if you are moving well, if you are active and all these things, हे प्रॉब्लेम्स कमीत कमी राहतात. Then other things that we go for bladder. So first part we discussed की bowel management खूप important असते. शी नीट पास होतीये का, स्ट्रेनिंग होते का, ही मॅनेजमेंट सगळ्यात पहिले करतात ब्लॅडर साठी. आणि मग देन यू ऍक्च्युअली गो टू द ब्लॅडर ट्रीटमेंट, ज्याच्यात फर्स्ट इज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, पोझिशनिंग, डाएट, एक्सरसाइज, मसाज, रुटीन्स, बायोफीडबॅक, रिलॅक्सेशन. विल जस्ट गो थ्रू इट स्लोली. आता लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि रुटीन्स चा पूर्ण कंबाइंड त्याचा अर्थ काय आहे की ब्लॅडर ट्रेनिंग करतात. सो वेन देर इज अर्ज इनकॉन्टिनन्स किंवा खूप वेळा तुम्ही युरिनसाठी जाताय, लघवी करायला जाताय किंवा खूप तुम्हाला एक तासांनी जावंसं वाटतंय पण ऍक्च्युली तेवढी युरिन पास होत नाहीये, तर सगळ्यात पहिले व्हॉट युरोलॉजिस्ट किंवा फिजिओथेरपिस्ट ट्राय इज ब्लॅडर ट्रेनिंग. ब्लॅडर ट्रेनिंग म्हणजे काय असतं की मी म्हटलं असेसमेंटमध्ये म्हणजे तपासणीमध्ये की 3 दिवसाची ब्लॅडर डायरी करायला सांगतात. 3 दिवस म्हणजे काय फ्लुइड्स घेतले, काय कधी पास झाली, अर्ज झाली, ह्याची 3 दिवसाची डायरी करायला सांगतात. मग त्या डायरी प्रमाणे तुमचे टाइम वॉइडिंग करायला सांगतात. म्हणजे तुम्हाला उठल्यावर सकाळी लेट्स से तुम्ही 6 वाजता उठत असाल आणि तुम्हाला पहिल्यांदा 7 वाजता समजा टॉयलेट वॉशरूमला जावं लागत असेल फॉर युरिन रिमूव्ह करण्यासाठी, समजा 7 वाजता जावं लागत असेल तर यू काइंड ऑफ, आणि मग नंतर समजा 8 वाजता जावं लागत असेल तर वॉइडिंग डायरीमध्ये ते नोटेड असतं तसं. मग देन 7:15 करायला सांगतात. सो तुमचा जो अर्ज असतो, जो 7 वाजता येते, तुम्हाला डिझायर येते टू वॉइड, हे थोडं थोडं करून इट इज इन्क्रीज्ड टू अ लेवल की ते सहन होईल. म्हणजे 7चं डायरेक्टली 9 वाजता जा, म्हणजे 8ला जरी लागली असेल शू तरी जायचं नाही असं नसतं. सो एका टाइम्ड इंटरव्हल मध्ये तुम्हाला जायला सांगतात फॉर टू ट्रेन युअर ब्लॅडर. म्हणजे जरी तुम्हाला अर्ज आली असेल किंवा नसेल, you have to just go to the bathroom and pass the urine at this particular time which is given based upon your bladder diary is what is bladder training. So you are kind of training the bladder, जसं आपण छोट्या मुलांना ट्रेन करतो की you have to go from this time to this time to do this particular thing, whether you have a urge or you do not have a urge. This is how you train the bladder. This is how you have to evacuate. आता this is based on the assessment. So this is the part of bladder training. आणि ह्याच्यात कसं असतं की तुम्हाला मध्ये अर्ज पण येऊ शकते ना. म्हणजे आता समजा तुम्हाला सांगितलं की 6ला यू हॅव टू गो अँड पास युरिन, पण व्हॉट इफ यू गेट वन अर्ज ऍट लाईक लेट्स से 5:45 आणि तुम्हाला तेव्हा जावंच असेल, तर त्यासाठी अर्ज सपरेशन टेक्निक्स पण शिकवतात. व्हॉट इज अर्ज सपरेशन टेक्निक हे मी थोड्या वेळाने सांगते, परत 1-2 मिनिटांनी. ह्या किंवा डिस्ट्रॅक्शन टेक्निक्स फिजिओथेरपिस्ट शिकवतात. मग पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस
म्हणजे ते अर्ज सप्रेशनला हेल्प करतात ते काय असतात ते शिकवतात. आणि पर्सनलाइज्ड एक वॉर्डिंग शेड्यूल किंवा डीव्हीडी दिला जातो ज्यामुळे तुम्हाला ते ब्लॅडर ट्रेनिंग घरी करता येईल. आणि देन यू कॅन ट्रेन युअर ब्लॅडर टू इव्हॅक्युएट ॲट अ पर्टिक्युलर टाइम. ऑफकोर्स दिस टेक्स अ लॉट ऑफ टाइम. म्हणजे ब्लॅडर ट्रेनिंगला सक्सेसफुल व्हायला कधी कधी 1.5 to 2 months जाऊ शकतात. सो इट्स जस्ट दॅट इट्स समथिंग लाईक हॅबिट बिल्डिंग फॉर द ब्लॅडर, जे तुम्हाला एका ट्रेन प्रोफेशनल कडनं मिळतं, ज्यामुळे तुम्हाला ते अर्ज जे सारखी सारखी येते ती कमी करता येते. अँड रिसर्च हॅज शोन की दिस इज व्हेरी सक्सेसफुल टू ट्रीट urge incontinence instead of going in for any kind of medications or other things. आता अर्ज सप्रेशन टेक्निक्स म्हणजे काय असतं? सो मी काही अर्ज सप्रेशन टेक्निक्स आता सांगते. ऑफकोर्स यू कॅन ट्राय इट फॉर युअर सेल्फ व्हॉट वर्क्स फॉर यू. सो लेट्स से आता मला डिझायर आली, म्हणजे आय एम टॉकिंग टू यू अँड आय एम जस्ट हॅव्हिंग अ डिझायर की आता मला वॉशरूमला जायचंय. सो हाऊ कॅन आय सप्रेस, म्हणजे हाऊ कॅन आय रिड्यूस दिस डिझायर ऑफ गोईंग? एक वे असतो, तो असा असतो की यू कॅन जस्ट कर्ल युअर टोज. आपले जे टोज असतात, पायाचे टोज असतात, ते जोराने आपण कर्ल केले आणि 3 लॉंग ब्रेथ्स घेतले त्याच्याबरोबर, की तुमची जी अर्ज असते बाथरूमला जाण्याची ती थोडीशी कमी होते. नाउ व्हाय डू यू वॉन्ट टू डू दिस अर्ज सप्रेशन टेक्निक इज व्हॉट माइट बी द नेक्स्ट क्वेश्चन. की मला लागली आहे तर मी जाऊ शकते ना बाथरूम. आता प्रॉब्लेम इज नॉट द लागली आहे आणि बाथरूमला जाणं, बट त्या अर्ज मध्ये कधी कधी लोक घाई गडबड करतात आणि दे जस्ट वॉन्ट टू रन टू द बाथरूम. त्या ह्याच्यात लिकेज होऊ शकतो आणि सेकंडली त्याच्यात पडापडी पण होऊ शकते. सो वी ट्राय टू रिड्यूस द अर्ज आणि मग देन स्लोली यू कॅन गो टू द बाथरूम अँड पास द युरिन, और यू कॅन गो ॲट लाईक ॲट द पेस दॅट विल नॉट कॉज फॉल्स. दॅट इज वाय हे अर्ज सप्रेशन करणं कधी कधी गरजेचं असतं. तर एक वे मी सांगितला कसा तो आहे की पायाचे जे टोज असतात ते आपण जोराने कर्ल केले आणि 3 लांब श्वास, 3 लॉंग ब्रेथ्स घेतले की तुमची अर्ज जराशी सप्रेस होते अँड देन यू कॅन गो टू द बाथरूम स्लोली आणि मग देन यू कॅन पास द युरिन. ठीक आहे. देन द अदर वे कॅन बी जस्ट लाईक तुम्ही कुठे उभे आहात, लाईक लेट्स से युअर बाईंग व्हेजिटेबल्स और फ्रुट्स, तुम्ही तिथे उभे आहात आणि तुम्हाला यू हॅव अ डिझायर टू वॉइड, तर तेव्हा तुम्ही इफ यू कॅन गो ऑन युअर टोज, इफ इट्स पॉसिबल टू गो ऑन युअर टोज, इथे एक पिक्चर दाखवलाय, देन दॅट इज वन वे टू रिड्यूस द अर्ज. 10 वेळा इफ यू जस्ट गो ऑन युअर टोज, दॅट इज वन वे टू रिड्यूस द अर्ज. पण सगळीकडे हे गोइंग ऑन युअर टोज इज नॉट पॉसिबल. लेट्स से इफ यू आर सिटिंग इन मूवी थिएटर आणि तुम्हाला अर्ज झाली तर यू कॅन गेट अप अँड गो ऑन युअर टोज, इट विल लुक वियर्ड. सो म्हणून 2-3 अर्ज सप्रेशन टेक्निक्स असतात. तर त्याच्यातलं व्हॉट एव्हर इज युजफुल फॉर यू, यू कॅन यूज इट. सो अँड द थर्ड वन इज जस्ट पेल्विक फ्लोर कॉन्ट्रॅक्शन. आता सगळे मला मतलब एव्हरीवन विल आस्क मी पेल्विक फ्लोर कॉन्ट्रॅक्शन्स माइट बी इझी. समटाइम्स काय होतं, इवन इफ वी थिंक की मी पेल्विक फ्लोर कॉन्ट्रॅक्ट करते, कारण लॉट ऑफ योगा क्लासेस दीज डेज आणि लॉट ऑफ अदर क्लासेस, पिलाटेस वगैरे जे काय आहे ते टेक पेल्विक फ्लोर एक्सरसाइज एज कीगल्स. पण कधी कधी आपण म्हणजे अवेअरनेसच नसतो या मसलचा, त्यामुळे आपण आपलं सीट टाईट करत असतो किंवा पोट टाईट करत असतो आणि आपल्याला वाटतं की वी आर टाईटनिंग आवर पेल्विक फ्लोर. सो इट इज इम्पॉर्टंट टू कधी कधी गेट अ गायडन्स ऑन वेअर माय पेल्विक फ्लोर इज अँड व्हॉट एम आय सपोज टू टायटन आउट. कारण 2-3 वेळा जरी पेल्विक फ्लोर कॉन्ट्रॅक्ट केलं ना बसल्या बसल्या तरी आपली अर्ज सप्रेस होते आणि मग देन यू गेट लिटल टाइम टू गो टू द बाथरूम अँड वॉइड देअर. So that's why this is really important, this earth separation technique that I'm talking about. मग when it comes to bladder training हे आपण ऑलरेडी केलंय. सो ह्याच्यात म्हणजे जसं मी म्हटलं की आपण वॉइड कधी करायला पाहिजे, जेव्हा आपल्याला अर्ज वेव येते, दॅट इज लाईक द वर्स्ट टाइम दॅट यू जस्ट, म्हणजे आता समजा मला डिझायर आली वॉइडिंगची, तर सॉरी अर्ज वेव आली ज्याला डिझायर आपण म्हणतो, तर त्यावेळेस यू कॅन जस्ट सिट अँड वॉइड. द काम पिरियड इज द वन where you can actually void, कारण त्यावेळेस pelvic floor relax असतो. what is the calm period when the urge is suppressed? सो हे नेहमी लक्षात ठेवायचं. सो जेव्हा अर्ज येते यू कांट जस्ट रन फ्रॉम युअर चेअर टू द बाथरूम अँड पास युरिन, कारण त्यावेळेस काय होतं, जे पेल्विक फ्लोर असतं आपलं खालचं, इट माइट गेट टाईट आणि यू माइट नॉट बी एबल टू पास द इन अमाउंट ऑफ युरिन दॅट इज ऑलरेडी दॅट इज देअर इन युअर ब्लडर. सो इट इज इम्पॉर्टंट टू रिलॅक्स वाईल पासिंग युरिन. आणि हाऊ कॅन यू रिलॅक्स वेन यू कॅन सप्रेस द अर्ज? So that is why these are some of the techniques which are taught by the physiotherapist to help you out when you have this urge incontinence.
मग then there is something like there is a part of lifestyle modification जे आपण ह्याच्यात डिस्कस केलं त्याच्यात म्हणजे these are some of the bladder irritants. हे सगळे these things that I have mentioned in this म्हणजे these things that are mentioned they actually irritate your bladder. तर आता does that mean that I stop taking them? Actually, I would say असं नाहीये की you stop taking them, but I think you can do a water sandwich kind of thing when you take these. Like let's say I love my tea, I love my sweet tea. मला दिवसात एकदा कॉफी घेणं गरजेचंच आहे. मला दिवसात एकदा दोनदा चहा घेणं गरजेचंच आहे. मला खूपच आवडतं. मी नाही त्याला म्हणजे I can't compromise on that just because I want to help out my bladder. So you can do a water sandwich. म्हणजे let's say की मला आता चहा प्यायचा आहे. So you can have water before that and after that. So it gets diluted. The chaha gets diluted and then your bladder is not irritated that much because the dilution झालंय. So this is what can be done to dilute the amount of irritants that you take for your bladder. So this is one of the way that we generally tell की तुम्ही हे करा. If you just love some things and you just cannot म्हणजे मलाही चहा खूप आवडतो. So of course like म्हणजे I can't say की ना हाँ चलो अब मैं पूरा मतलब I will discontinue everything. मी उद्यापासून चहा बंद नाही करू शकत. Fine, then you dilute it. So it doesn't irritate your bladder. हे इरिटंट्स कधी कधी अर्जन्सी वाढवतात म्हणजे बऱ्याचदा म्हणजे चहा पिल्यावर यू फील लाईक हा चलो चलो लेट मी गो टू द बाथरूम सो तिथे पळत पळत नाही जायचं यू काम डाऊन you do earth suppression, then you go there, relax and pass urine. So if you reduce the irritation by doing the water sandwich that I told, that will help again in the like reducing the falls and removing the whole urine out of your bladder, etc. मग पेल्विक फ्लोर एक्सरसाइज आता ऑफकोर्स पेल्विक फ्लोर एक्सरसाइज म्हटल्या सगळ्यांच्या डोक्यात किगल्स येतात बट जनरली आम्ही आमच्या थेरपीमध्ये किगल्स हे फक्त स्टार्टिंग टू गेट अवेअरनेस ऑफ द पेल्विक फ्लोर आम्ही शिकवतो. इट इज नॉट द ओनली फिजिओथेरपी दॅट इज गिव्हन वेन यू कम इन फॉर एनी काइंड ऑफ ब्लॅडर ट्रीटमेंट. नुसतं किगल्स शिकवत नाही कारण वन थिंग दॅट यू हॅव टू अंडरस्टँड इज जसे आता मी जसं म्हटलं पेल्विक फ्लोर मसल इज अ स्केलिटल मसल म्हणजे बायसेप्स आणि ट्रायसेप्स साठी. सो ऑब्व्हियसली इट इज बिकॉज ऑफ द कंडिशन बिकॉज ऑफ पार्किन्सन ते टाईट होणार आहे. सो यू कांट मेक इट मोर टाईट बाय टाईटनिंग इट. सो यू हॅव टू लर्न टू रिलॅक्स इट फर्स्ट मग नंतर त्याला टाईट करायला शिकायचं. So relaxation is the first thing that we show to the patients. Of course, not all the patients. काही लोक अतिच लॅक्स असतात. ते आम्ही आमच्या तपासणीमध्ये we try to do internal assessments to find out की किती टाईट आहे किंवा किती लॅक्स आहे. काही लोक खूप लॅक्स असले then we tell them की नाही ह्याच्यात फक्त तुम्ही टाईटच करायला शिकायला पाहिजे. पण मोस्ट ऑफ द पीपल आर टाईट इन दॅट पेल्विक फ्लोर. तर आम्हाला पहिले ते रिलॅक्सेशन करायला त्यांना शिकवायला लागतं. मग then we teach them what is tightening. So important thing is to relax the pelvic floor first and then go into tightening or awareness. हे आपण बऱ्याचशा वेनी आम्ही करतो. बायोफीडबॅक एक वे आहे ज्याच्यानी म्हणजे कम्प्युटर स्क्रीनवर तुम्हाला ते पेल्विक फ्लोअरचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन दिसतं. सो हे हा प्रकार आम्ही म्हणजे हॉस्पिटल्समध्ये किंवा इव्हन क्लिनिक्समध्ये आम्ही युज करतो जिथे आम्ही इलेक्ट्रोड्स म्हणजे असे छोटेसे देर आर स्टिकर्स दॅट आर पुट ऑन द पेल्विक फ्लोअर मसल आणि मग ते तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतं की ते कॉन्ट्रॅक्ट होतंय का रिलॅक्स होतंय. मग त्या वेळी तुम्हाला कळतं की अच्छा इथे माझा पेल्विक फ्लोअर आहे आणि आधी असं कॉन्ट्रॅक्ट करायचंय. दिस इज इम्पॉर्टंट टू लर्न ऍज आय सेड कारण हे अर्थ सपरेशनला लागतं. और फॉर दॅट मॅटर रिलॅक्सेशनला पण काय रिलॅक्स व्हायला पाहिजे हे कळायला पाहिजे. सो वी शुड नो वेअर द पेल्विक फ्लोर इज. सो दॅट्स वाय दिस बायोफीडबॅक इज यूज. जसं आता इथे म्हणजे देर इज अ लेडी आणि देर इज अ कम्प्युटर स्क्रीन. सो दिस वे इट इज शोन ऑन द स्क्रीन. देन अर्थ सपरेशन टेक्निक्स मध्ये वी ऑल्सो यूज टेन्स मशीन आम्ही यूज करतो. आता जी नर्व ब्लॅडरला सप्लाय होते ती खाली आपल्या इथे पायाच्या इथे पायाचा जो डायग्राम आहे त्याच्या बाजूला हाड आहे आणि त्याच्या मागे ती सेम नर्व सप्लाय करत असते. तर तिथे आपण स्टिम्युलेट केलं तर ब्लॅडरचे जे अर्जन्सी असते ती कमी होते. तर ह्याचे पॅरामीटर्स असतात ते क्लिनिकमध्ये जनरली यूज करतात की यू ट्राय टू गिव्ह स्टिम्युलेटर टेन्स मशीन आणि मग ते 20 मिनिटं दिवसाचे लावायचे असतात टू रिड्यूस द अर्जेस दॅट यू आर गेटिंग अगेन अँड अगेन अँड अगेन. दिस इज वन ऑफ द वे. दिस इज अगेन म्हणजे आय एम जस्ट गोइंग थ्रू दिस पास्ट की हे आम्ही कसं शिकवतो की पेल्विक फ्लोर टाईट करायचं. वी टेल देम टू कॉन्ट्रॅक्ट. लेट्स नॉट गो इन टू डिटेल कारण हे एक्सरसाइज पार्ट आहे.
आता ब्रीदिंग इज ऍज आय सेड की पेल्विक फ्लोर आणि ब्रेथ मसल म्हणजे डायफ्रॅमचं खूप क्लोज कनेक्शन आहे. सो when you're relaxing the pelvic floor, something is happening to diaphragm also. So breathing is also one of the things that helps us to suppress the urge in the bladder. जे आपण urge suppression शिकतोय त्याच्यात मी सांगितलं की breathing करायचं along with curling of the toes. So we try to teach patients how to breathe properly along with the things that I told you to help them out with urge suppression. Then नॉक्ट्युरिया, जसं मी म्हटलं की इन्कॉन्टिनन्सचा एक प्रकार आहे की नाईट टाइम इन्कॉन्टिनन्स म्हणजे रात्री खूप वेळा उठायला लागतंय. सो ह्याचे काही म्हणजे देर आर सम थिंग्स दॅट यू कॅन डू की जसं मी म्हटलं की हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. थ्रू आउट द डे तुम्ही भरपूर अमाऊंट ऑफ फ्लुइड्स म्हणजे वॉटर स्पेसिफिकली, नॉट अदर फ्लुइड्स बट वॉटर स्पेसिफिकली तुम्ही भरपूर घ्यायला पाहिजे. म्हणजे भरपूर डझंट मीन लाईक 3-4 लिटर 6 लिटर काहीतरी तसं नाही, बट युअर युरिन कलर शुड बी गुड इनफ. मी युरिनचा चार्ट तो पाठवलाय. इट शुड बी गुड इनफ टू नो की यू आर वेल हायड्रेटेड. कम्स अराउंड 1 to 2 liters in a day. But then it should be finished 2 hours before the bed. So 2 hours before the bed, try to cut down water for people who have nighttime incontinence. Okay? Or you elevate the legs 20 minutes to 2 hours before you go to bed. Urinate just before bed. समजा लेट्स से ऍट नाईट तुम्हाला एक अर्ज आली युरिनेशनची, यू हॅव टू गो. सो यू कॅन जस्ट रोल ओव्हर म्हणजे हा जो पिक्चर आहे, वन सेक, you if there is some urge to urinate, you can roll over onto one side and sorry, not this picture, I think tumhi ghatla nahi hai, but it's okay. Anyway, you can just roll over onto one side and go back to sleep. This also helps to reduce the urge while going at night. It may or may not help, and you can try these, one of the techniques or all of the techniques to help with nocturia or nighttime incontinence. And of course, see, staying active is one of the best things that you can do for pelvic floor. So exercise, walking, cycling, and like these are some of the best things that you can do to help out your pelvic floor. कारण तुम्ही जसं big strides घेऊन तुम्ही चालता, the pelvic floor also gets activated along with that. So staying active or exercising is the thing that helps to reduce these problems. But or lying down on the bed will always aggravate these problems किंवा increase these problems. So हे काही charts are just to help out with exercise. Of course, some of them you are already doing, some of them can be tried for yourself. काही already माहिती असेल सगळ्यांना. So you can do all these exercises to help yourself out with the pelvic floor exercise program. So why am I saying exercising is like it's worth to know ki when a kid is born, let's say ki when a kid is born, you never potty train them before 2 years. ते चालायला लागल्यावर आपण त्यांना potty train करतो. द रिझन बिंग की जेव्हा तुम्ही चालायला लागता तेव्हा पेल्विक फ्लोर ऍक्टिव्हेट होतो किंवा रिलॅक्स व्हायला शिकतो. आफ्टर दॅट यू स्टार्ट देम पॉटी ट्रेनिंग. यू नेव्हर स्टार्ट देम की जन्मल्या एका वर्षात तुम्ही कधीच बाळाला पॉटी ट्रेनिंग किंवा युरिनेशनची ट्रेनिंग देत नाही. का नाही? बिकॉज ही स्टील नॉट वॉकिंग. सो आफ्टर ही स्टार्ट वॉकिंग त्यांचा पेल्विक फ्लोर ऍक्टिव्हेट होतो किंवा रिलॅक्स होतो, अँड देन यू स्टार्ट देम टू ट्रेन फॉर potty and bladder and all these things. That's why I said ki exercise is one of the best things that you can do for your bladder bowel health. So never compromise on that if possible. ठीक आहे, I will end my discussion. काही questions असतील तर you can shoot किंवा मग नंतर like it can be discussed. हॅलो. हा डॉक्टर, 2 ते 3 लिटर पाणी पिलं तरी मॅक्सिमम 8 वेळा युरिन पास व्हायला पाहिजे असं आहे का? Yes. जास्त Yes. हा Yes. Yes. म्हणजे तेवढं प्यायलं तरी सुद्धा? Yes. अच्छा. Nothing is linked to water. म्हणजे काहींना असं वाटतं की only drink, if I drink water I will go to the bathroom. As I said, body is not a pump. वरतून पाणी पिलं आणि खालून आलं असं नसतं. It is a psychological thing. थोडंसं ते
कधी कधी ते असोसिएशन खूप जास्त होऊन जातं. सो दॅट्स वाय पीपल, असेही बायका मी बघितले हु हॅव डिहायड्रेटेड देमसेल्फ थिंकिंग की मी पाणी पिलं तर खालून बाथरूम येईल. बरोबर. बट दॅट्स नॉट द सोल्युशन. दॅट्स नॉट द सोल्युशन. ते वाढतं बिकॉज यू इन्क्रीज ऍसिडिटी ऑफ युअर युरिन, अँड ॲज आय सेड, द मोर यू इरिटेट युअर ब्लॅडर, मोर अर्जन्सी होणार आहे. सो इट इज गोइंग टू इन्क्रीज द प्रॉब्लेम. इट इज नॉट गोइंग टू डिक्रीज. थँक्यू. या. अजून कोणाला काही विचारायचंय? आय नो थोडंसं हे आय ओपनिंग किंवा खूपच वेगळा टॉपिक, अँड प्रॉबेबली हो. काही गोष्टी अशा आठवणार पण नाही, परत बघाव्या लागतील किंवा कदाचित परत वाचावं लागेल किंवा काहींना इंटरेस्ट पण नसेल. देर आर व्हेरियस थिंग्स. पण ठीक मी आहे, एक म्हणजे प्रश्न इट्स विचारू ऑलवेज का? गुड टू नो. मॅडम हॅलो, धर्माधिक हा विचाराय मी सलगर मी विचारू प्रश्न? विचारा धर्माधिकारी. लेक्चर खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं, चांगलंच आहे. मी जो प्रश्न विचारतोय तो बहुतेक संबंधित आहे. तुम्ही म्हटला तसं कॉन्स्टिपेशन सिव्हिअर असतं आणि त्याचा कॉन्सिक्वेन्स म्हणून हे युरिनचे प्रॉब्लेम तयार होतात. त्याच्यासाठी प्री डिटॉक्स कुठलं आहे हे बघण्यासाठी बायोटिक काही सोल्युशन्स आहेत का? Oh, see, there are some sites which are available to know what you should have, what you should not have. Prebiotin.com असंच एक साईट आहे. You can go through it आणि त्याच्यात ना you can have your own किंवा केटबुडीज फायबर डायरी पण अजून एक आहे, जे एक 2-3 साईट्स. आय ट्राय अँड सेंड इट ऑन द ग्रुप, ज्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचे फायबर ऍडजस्ट करू शकतात थ्रू आउट द डे टू हॅव बेटर बॉवेल हेल्थ. करेक्ट, त्याचा सगळ्यांना उपयोग होईल. हा, आय विल ट्राय डुईंग इट. जस्ट गिव्ह मी सम डेज. म्हणजे एकदम लगेच एक्सपेक्ट नका करू. अगदी बट आय बरोबर. ट्राय सेंडिंग इट. तुमचे स्लाइड्स मध्ये तुम्ही स्लाइड्स दाखवल्या की जी एक मला इन्क्लूड नव्हती, ऐकू त्याच्यामध्ये नाही आलं. युरिनच्या सॉरी, कलरची काय स्लाइड म्हणाला? एक होती. हा. तुम्ही जर प्रेझेंटेशन शेअर करणार असाल तर ती तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये इन्क्लूड करणार का? आय थिंक कुठली स्लाइड आहे? पेल्विक फ्लोअर, हे कलर्ड स्लाइड्स आहेत. हा, सगळे. कलर अगदी व्हाईट नको, नाही युरिनच्या डार्क नको, कलरची. युरिनच्या कलर. अच्छा अच्छा अच्छा, हा ते ओके ओके ओके, दिस थिंग. हा पीएच ही. म्हणजे मला ते पूर्णपणे व्हाईट असेल तर ते सुद्धा चांगलं नाही, हे तुम्ही नो. सांगितलं, हे महत्वाचं वाटलं. हो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय होतं की सम पीपल विल ओव्हर ड्रिंक समथिंग आणि लाईक अरे रे रे, हे पूर्ण पाण्यासारखं जातं. तसं पण नसायला हवं. बरोबर. जसं मी म्हटलं, ओव्हर ड्रिंकिंग इज ऑल्सो नॉट राईट, बट नॉट ड्रिंकिंग एट ऑल इज ऑल्सो नॉट राईट. सो यू शुड जस्ट हा फेअर एक छोटासा अंदाज आहे. ऑफकोर्स दिस इज नॉट द अल्टिमेट थिंग, पण पण घरी दिस इज अ बसल्या व्हेरी बसल्या, गुड इंडिकेटिव्ह. या इट्स अ गुड इंडिकेटर. येस. तसंच तुम्ही आणि स्लाइड घातली होती, त्याच्यामध्ये स्टूलचे शेप्स दिले होते. हा, ते मी ऍक्च्युली स्लाइड नाही घातली, पण आय शोड इट ऑन पेज. येस. म्हणजे ते सुद्धा उपयोगी पडू शकेल लोकांना. येस, शुअर. आय विल पुट इट ऑन द ग्रुप. जसं मी म्हटलं की जस्ट गिव्ह मी सम डेज. मी ते आय पुट इट ऑन द अगदी मान्य, अगदी मान्य. तुमचं लेक्चर फारच चांगलं होतं, फारच इन्फॉर्मेटिव्ह होतं. हॅलो हॅलो. हॅलो. हा मॅडम, माझे प्रश्न झाले. गुड इव्हनिंग. हा, गुड इव्हनिंग. हॅलो. तुमचं लेक्चर अतिशय कॉम्प्रेन्सिव्ह आणि खूप चांगलं होतं. म्हणजे एवढं डिटेल लेक्चर फॉर एफर्ट्स केले. आय विल थँक फॉर दॅट. खूप आभारी आहे. आवाज खूप ब्रेक होतोय हो, तुमचा. ऍक्च्युली मला काहीच ऐकू आलं नाही. तुमचं लेक्चर छान होतं. आभारी आहे त्यासाठी. मला असं विचारायचं होतं, ऐकू येतं? हा, आता येतं आय थिंक. येस. प्रवासात असताना, स्पेशली आम्ही जेव्हा प्रवासात असतो तेव्हा खरं तर आपण पाणी अवॉइड करतो. तरी पण मग कुठनं एवढं हे होतं, म्हणजे आमचं कॅल्क्युलेशन चुकतं प्रवासात. वेन वी आर इन ट्रॅव्हल आमचं कॅल्क्युलेशन चुकतं की आम्ही पाणी अवॉइड करतो, पाणी पित नाही, तरी युरिनला होतं. ते कसं काय? नाही, जसं मी म्हटलं की बॉडी इज नॉट अ पंप. आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला म्हणूनच सांगितलं की बॉडी ऐकलं इज मी. नॉट अ पंप. सो तुम्ही म्हणजे काही लोक जे लिंक करतात की मी आता पाणी पिलं म्हणजे मला युरिन होणार,
is not how it calculates itself. So तुम्ही जे म्हणता की मी ट्रॅव्हलिंगला पाणी नाही पित तरी मला कशी युरिन होते, युरिन इज गोइंग टू हॅपन अनलेस यू आर डिहायड्रेटेड, लाईक आय मीन तुम्ही म्हणजे पूर्ण ब्लडच गेलाय बॉडीचा आणि एव्हरीथिंग गोज अवे, देन इट्स अ डिफरंट थिंग. बट बॉडी इज नॉट अ पंप. सो तुम्ही पाणी जरी नाही पिलं तरी युरिन होईल, बट इट विल बी अ कॉन्सन्ट्रेटेड युरिन आणि दॅट माइट इरिटेट यू मोर आफ्टर सम डेज. लगेच होईल असं पण नाहीये. But that doesn't mean that you stop drinking fluids because of like whatever reasons. असं म्हणजे बऱ्याच वेळा आपली जजमेंट चुकते. म्हणजे वी हॅव टू एक्सेप्ट. त्या दृष्टीने आपण आपली मानसिकता तयार केली पाहिजे. बरोबर. ओके. येस. एक्सक्यूज मी डॉक्टर. हा हॅलो. एक क्वेश्चन होता. अमिता देशमुख, आय एम केअर गिव्हर फॉर भुवन देशमुख. हा बोला. हॅलो. या. तर त्यांना आता काय प्रॉब्लेम होतोय की डायपर यूज करणं सुरू केलंय, पण ओके. पुष्कळदा डायपर मध्ये होतच नाही अँड देन अर्जन्सी होते एकदम. ओके. सो दॅट्स व्हॉट आय वॉज ट्राइंग टू से की अर्जन्सी जी आहे ती ह्या डिसीजनी रिलेटेड आहे. बट ऍज आय सेड देर आर सम टेक्निक्स वेर यू कॅन रिड्यूस द तीव्रता ऑफ अर्जन्सी, सप्रेस करू शकतो आपण ते. सो ते तुम्ही ट्राय करू शकता. ऑफकोर्स आय हॅव नॉट सीन हिम, तर मी एकदम डायरेक्टली काही कमेंट करणार नाही ह्याच्यावर, कारण इट विल बी नॉट फेअर, कारण मला माहितीच नाही आणि आय जस्ट गिव्ह सम आयडियाज, असं नको. पण जनरल टेक्निक्स असतात टू रिड्यूस द अर्ज सो दॅट त्यांना घाई होणार नाही जाण्याची आणि त्या ह्याच्यात दुसरे प्रॉब्लेम सुरू नाही होणार असं. करेक्ट. पण आता डायपर मध्ये होत नाही तर व्हॉट इज द सोल्युशन? बाहेर It is not necessary that if I wear a diaper tomorrow, it should happen in diaper. म्हणजे it's okay, he may not want to pass in the diaper. असं पण असू शकतं. There are some people who just don't want to do it. Yeah, so I think it's more of a mental block. Yeah, it's a mental block for him. He doesn't want to pass in the diaper. He wants to go to the bathroom, which is fine, I feel. But as I said, it should be safe and learn to be safe in all these things and learn to be like little bit proper. Majorly at nights only. या तर तेच मी म्हटलं की काही टेक्निक्स सांगितले आहेत. जस्ट ट्राय देम इफ पॉसिबल. If possible, of course. Elevation of your legs is one of the things. Cutting down fluids 2 hours before is one of the things. Rolling on the bed is one of the things. These things you can try to reduce the nighttime incontinence. किंवा नाईट टाइम जे भरपूरदा अर्ज येते ती लगेच जाणार नाही. ऍज आय सेड, उद्याच्या उद्या ट्राय केलं आणि उद्याच्या उद्या लगेच गुड आले असं होत नाही. थोडस ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कमी होईल त्रास. थँक्यू. Any specific fluids that increase the Water. output? नाही ती मी ओके, आय हॅव गिव्हन अ चार्ट ना, तर त्याच्यात नाही आउटपुट पेक्षा वाय डू वॉन्ट टू इन्क्रीज आउटपुट, मला कळलंच नाही. नाही, नॉट इन्क्रीज आउटपुट, पण म्हणजे असं काही असतं का की जर आपण ज्युसेस जास्त घेतले किंवा चहा जास्त घेतला तर जास्त होते? हो एक्झॅक्टली, म्हणूनच त्याला ट्रिगर्स म्हणतात. पण जसं मी म्हटलं की ज्यांना आवडतो त्यांना आवडतो चहा, आणि कधी कधी ते कट डाऊन करणं खूप अवघड असतं. यू कॅन हॅव अ वॉटर सँडविच डन, म्हणजे चहाच्या पहिले पाणी घ्या आणि नंतर पाणी घ्या, सो यू डायल्यूट द चहा. राईट. अच्छा, आय जस्ट सॉ द चार्ट. ओके. ठीक. पूनम मॅम. हॅलो. थँक्स. पूनम मॅम, हॅलो. तुम्ही एक शब्द वापरला, ब्लॅडर इरिटेशन. हो. तर म्हणजे ती लिस्ट पण दिली होती काही ह्यांची, की तर ब्लॅडर इरिटेशन मुळे युरिन पास करावी अशी भावना वाढत असणार. येस. मग ब्लॅडर इरिटेट करणाऱ्या गोष्टी जर आपण अवॉइड करू शकलो, येस, या दिस स्लाइड, तर म्हणजे याच्यातलं एक प्रायोरिटी लिस्ट होऊ शकेल का, की कुठल्या ह्याने जास्त जनरली ब्लॅडर इरिटेशन? see, most of the things that are related to caffeine, tea आणि alcohol. Most of these things we take every day. Chocolate, आणि one of them is chocolate. So ह्या गोष्टी आपण रोजच घेतो, म्हणजे these are some things that we, तर त्याच्यात म्हणजे then you kind of
यू मे ट्राय टू रिड्यूस इट. आय वोंट से कम्प्लिटली अवॉइड करणं कधी कधी अवघड जातं, कारण इफ यू आर इन अ सोशल सिच्युएशन आणि मग ते सगळे चहा घेतायत तर मी एकटीच आपलं नाला नाही पाहिजे वगैरे तर करण्यापेक्षा देन यू ट्राय फाइंडिंग आउट अ वे टू डायल्यूट इट. ओके या ओके ओके. आणि किगल्स होल्ड रोज केला एक्सरसाइज तर कितपत नाही. इफेक्टिव्ह? सो ऍज आय सेड की किगल्स होल्ड करणं मी नाही शिकवते या वेबिनार मध्ये, कारण वी डोंट नो वेदर दॅट इज गोइंग टू हेल्प यू ऑर नॉट. कारण ऍज ओके आय सेड की ऑलरेडी मसल रिजिड असतो, कधी कधी बऱ्याच लोकांमध्ये रिजिड असतो, तर त्याला तुम्ही ऑलरेडी टाईट मसलला अजून टाईट करण्यात काहीच पॉइंट नसतं. समटाइम्स इट इज इझियर टू गेट इव्हॅल्युएटेड ऍटलिस्ट वन्स की टाइटनेस आहे का लॅक्झिटी आहे, आणि मग त्याच्यानंतर यू ट्राय स्ट्रेंथनिंग इट. बट जस्ट डुईंग किगल्स मे नॉट हेल्प विथ एव्हरीथिंग, असं इज द बेसिक थिंग. कारण मी किगल्स बद्दल खूप कमी बोलले. इफ यू होय हॅव होय सीन द होय वेबिनार, प्रचंड होय कमी बोलले. आय जस्ट स्पोक अबाउट समथिंग एल्स ओनली, मोस्ट ऑफ होय. रिलॅक्सेशन टेक्निक्स अँड ऑल. You just mentioned it, that's all. मी मेन्शन्ड इट कारण दॅट इज लाईक वाईड स्प्रेड थिंग की किगल्स करा आणि डन, एव्हरीथिंग इज डन. होय होय. ओके थँक्यू. छान Is it झालं. also related to prostrate? हो, तो एक मेजर आहे प्रॉब्लेम विच इज देअर इन मेन, की प्रोस्टेटचा साईज वाढतो, विच कॅन बी विथ ऑर विदाउट पार्किन्सन्स. असं म्हणजे पार्किन्सन्स आहे म्हणून प्रोस्टेट आहे असं नाही, पण त्यामध्ये रिटेन्शन खूप वाढतं. म्हणजे युरिनरी रिटेन्शन विल इन्क्रीज, पूर्ण युरिन पास होत नाही. पण मोस्ट ऑफ द टाइम्स खूप ते त्रासदायक असलं तर सर्जरी करतात किंवा दे गिव्ह मेडिसिन्स टू रिड्यूस द साईज of prostate. Of course, I as a physiotherapist cannot do directly anything to prostrate, but मी pelvic floor जे म्हणजे आहे स्पिंक्टर आहे ज्याच्या म्हणजे थ्रू युरिन पास होते, त्याच्यासाठी आय कॅन हेल्प यू, लाईक एनीवन कॅन हेल्प यू आउट विथ द pelvic floor physiotherapist. ठीक आहे. Okay, thank you. हॅलो, हॅलो. मी वैदेही. तुमचं Yeah, hi. लेक्चर खूप छान झालेलं आहे आणि मला एक प्रश्न विचारायचा होता की माझ्या मिस्टरांचे 4-4:30 वाजले की रिजिडिटी येते याच्या पायात, पण मला मग त्यांना फिजिओथेरपी द्यायची आहे संध्याकाळला असं व्हायला नको म्हणून, तर मग काय करू शकते त्यावेळेला? नाही मला कळलं नाही, म्हणजे रिजिडिटी येते आणि मग काय? 4-4:30 ती हा वेळ ठरलेली आहे त्यांची की 4-4:30 वाजले की म्हणजे जास्त असे टाइटनेस येतो ओके. हा पायांमध्ये. पण मग ओके. समजा मला ते नको असेल तर काहीतरी फिजिओथेरपी वगैरे घ्यावी लागेल ना, तर मग संध्याकाळला मग घेता नाही येणार ना अशा वेळेला, की घेता येईल? समजू रिजिडिटी असेल आणि काहीच हालता येत नाही तर डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ रिजिडिटी. आता खूपच कमी म्हणजे कॉगविल टाइप ऑफ रिजिडिटी असेल तर कदाचित फिजिओथेरपीला प्रॉब्लेम येणं असं वाटत नाहीये. पण असं लेड पाईप सारखी रिजिडिटी असेल तर कदाचित त्यांना ते मुवमेंट्स म्हणजे मुवमेंट्स घेताना त्रास होईल. सो आय डोंट नो कुठल्या टाईपची रिजिडिटी आहे, सो मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार. नाही म्हणजे मग चालूच नाही शकत स्वतःहून असं? नाही चालण्याचं म्हणजे फिजिओथेरपी मध्ये नुसतंच चालण्याचं नसेल ना, आय एम शुअर काहीतरी बेड एक्सरसाइजेस आणि अदर थिंग्स ऑल्सो विल बी देअर. अच्छा. तर मग अशा स्थितीत घेऊ शकतो का, म्हणजे मी घरी बोलवून त्यांच्याकडनं? मला म्हणजे व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज कुठल्या टाईपची रिजिडिटी आहे हे समजू आणि कुठल्या कुठल्या भागात आहे हे कळल्याशिवाय ह्या प्रश्नाचं उत्तर देणं जरासं अवघड आहे. ओके. पण मग एकदा त्यांना दाखवलं तर त्यांना समजेल ना, म्हणजे फिजिओथेरपिस्टला ऑफकोर्स घेऊ ऑफकोर्स शकतो की नाही? ऑफकोर्स 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 समजेल ऑफकोर्स. म्हणजे दाखवून देते, कारण सकाळला वगैरे त्यांचा व्यायाम असतो, सगळं व्यवस्थित करतात, आसन प्राणायाम वगैरे, पण संध्याकाळला प्रॉब्लेम येतो त्यांना थोडंसं ओके चालायला. ओके. पण ऍज अ सेड मला ते ऍक्च्युली बघितल्याशिवाय म्हणजे किंवा कोणालाही म्हणजे हुएव्हर इज द फिजिओथेरपिस्ट ऑफ हिज ना, त्यांना एकदा इव्हॅल्युएट करायला सांगा, मग त्याच्यावरनं बरं डिसाईड करता येईल असं. बरं म्हणजे झोपून येईल. ठीक आहे. ओके, थँक्यू. तोच प्रश्न होता, बाकी काही नाही. तिने म्हणायला पाहिजे सूत्रसंचालन करणं. आता प्रश्न थांबवा, ते म्हटल्याशिवाय कोण थांबणारच नाही आता. हो करेक्ट. आपल्याला भरपूर वेळ दिलाय डॉक्टरांनी, त्यामुळे मला वाटतं आता डॉक्टर आपण थांबायचं का आता?
हो चालेल ऍक्च्युली. हा हा थँक्यू. खरंच मला, कारण त्यांनी आधीच सांगितलं होतं आजचा दिवस त्यांना खूप कन्व्हिनियंट नव्हता, तरी सुद्धा त्यांनी 2 तास आपल्याला जवळजवळ 1.5 तास तरी पूर्ण दिलाय. आणि यातनं एक छान कळलं की, म्हणजे मी आधी सुरुवातीला म्हटलं की एज वाढलं की हे वाढत जातो हा प्रॉब्लेम, ते खरं नाही आहे. आणि हे खूप मोठी गोष्ट कळली. आणि या इनकॉन्टिनन्स मध्ये 4 प्रकार आहेत हेही कळलं. आणि डॉक्टरांनी सर्वांनाच भरपूर वेळ देऊन त्यांचं शंकानिरसन केलं. त्याच्याबद्दल मी खूप त्यांची आभारी आहे. आपलं मंडळ खूप आभारी थँक्यू. आहे. आणि सगळ्यांना पण थँक्स, इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आलात आणि हे सगळं ऐकून घेतलं, आणि आपल्याला खरोखरीच खूप ज्ञान मिळालेलं आहे त्याच्याबद्दल. याच्या आधी जे माहिती नव्हतं, बरीच गोष्ट आपल्याला कळल्या, आणि त्याबद्दल डॉक्टर पूनमना खूप धन्यवाद. आणि खूप वेळ दिला याच्यासाठी पण खूप धन्यवाद. हो आणि थँक्यू. इथे आपला कार्यक्रम संपला असं मी डिक्लेअर करते. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ